नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या समुद्रातून विनोदाचे मोती वेचायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश. मंडळी, बायकोची मैत्रीण म्हणजे नवऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. चला बघूया आज याच मैत्रिणीमुळे नवरा बायकोमध्ये काय संवाद घडतोय ते. तोच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. प्रचंड डोकं दुखतंय, तरी डॉक्टरनी सांगितलेलं श्याम राजपूतचा डान्स असलेलं रील बघू नका. अर्धच बघितलं आणि डोकं दुखायला लागलं यार. मी हळूहळू हळू ग. अगं हळू ये, हळू चाललं मग तू दुखतोय मला. हळू अगं अगं त्या पायावर कुठे भार देतेस, दुखेल सुजेल परत तो. हळू अगं मग ह्या पायावर कसं भार दे. नाही तसं नाही, त्याच्यावर अगदी त्याच्यावर जोर देऊ नको चालूस ना. हळू. ऐ ग मेले, हे आपले रस्त्यातले खड्डे कधी भरणार हे लोक काय माहिती. एवढे खड्डे आहेत ग, एखाद्या तरी खड्ड्यात पाय जातोच ग. हळू ना हळू. थांब थांब एक मिनिट थांब एक मिनिट. हो थांब थांब थांब, कोणतरी आलंय. 2 मिनिटं थांब जरा. हो घरीच आहे मी. हो 2 मिनिटं थांब. अरे आमची रिकेशी आली. रिकेशाने आलीस ना. म्हणतो चल 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 ठेवतो ओंक्या. चल चल बोलूया. येस. अरे अक्षु तू काय झालं? सर पाय मुरगळला माझा. ओ माय गॉड. अरे भाऊजी, अरे काय झालं? अरे अगं वेडी आहेस का तू? पाय कसा मुरगळलो? अगं तू हे केलंस का? फोन ॲम्ब्युलन्सला फोन केलास का? भाऊजी एवढं भाऊजी. अरे काय झालं मग हे तुला? मस्करी करताय ना माझी. नाही हे लाईटली घेऊ नको. दाखव मला पाय कुठे. पाय कुठे बघ करंगळी कुठे गेली बघ. भाऊजी खरंच मस्करी करतायत. मस्करी बोट असंच आहे भाऊजी. अच्छा असंच आहे. नाही सॉरी एक मिनिट. आता अजिबात हलू नको तू. तिकडेच थांब. अजिबात हलू नको. नाही 1 मिनिट मी सोफा तिकडे घेतो. नाही अजिबात यायचं नाही. सोफा घे. भाऊजी 1 मिनिट. अरे सोफा पण नाही यार. ये तू हे बायसेप पकड. ये तू सावकाश ग बाई. काय 1000 वेळा सांगितलं बघून जा ना. काय म्हणे जरा. भाऊजी मी येते, मी बसते. हे घे ना, दिसत नाही का? एवढं काही नाहीये. बस 1 मिनिट बघू यार. हे काहीतरी आणायला पाहिजे रे. थांब स्प्रे आणतो. थांब. बापरे मारतोय. किती करतायत ग भाऊजी. बापरे भाऊजी हळू. नाही 1 मिनिट थांब. भाऊजी तुम्हाला काहीतरी होईल भाऊजी. हो भाऊजी या पायाला नाही काय झालं. असू दे. त्या पायाला लागल्यावर कधी कधी दुसरा पाय पण दुखावा लागतो. कळलं का? दुखायला लागतो. काय होतंय? बरं वाटतंय का तुला? मला सांग जरा. बरं स्प्रे मारलाय ना तुम्ही? बरं वाटत. चालायचं ना रस्त्याने. जीवाला घोर लागतो ना. कसं झालंय ते पाय? नाही हो खड्डा मला. थांब जरा तू 2 मिनिटं थांब. किती करतात ग भाऊजी. लकी आहेस हा तू. हे घे पेन किलर आहे. 1 मिनिट. खरं तर एवढी गरज नाही भाऊजी. ओके हो घे. घे हळू ना, सावकाश ना. किती जोरात. हळू. कसं करते नाही पाय. हे कर. ऑड वाटते जरा. राहू दे मला. हे घे. इट्स ओके भाऊजी. कसं वाटतंय नाही? बरं वाटलं मला. बरं वाटतंय का? बरं वाटलं. कमाल करतेस ना तुला ना. हे किती वेळा सांगायचं मला. माझं करतायत गो भाऊजी. खरंच खरं थोडं बरं वाटायला लागलं. स्प्रे मारून दिला ग. काय भाऊजी काय? पौष्टिक लाडू आहे तो खात. भाऊजी एवढं काहीच नाही झालं. इट्स ओके. कमाल करताय. ऐक माझं, पौष्टिक लाडू खा. कधी कधी विकनेस येतो. चक्कर येऊ शकते. पाय मुरगळलाय. अगं हो 1 मिनिट. तसंच नाही, त्याला काजू पण आहे. तो निघालाय. असाच्या असा खातो. बरं वाटेल. ऐक माझं. अक्काने आलीस ना इकडे मग खायचा. बरं वाटेल तुला. अजून एक घे हातात. 2 हातात. भाऊजी इट्स ओके. मला खाईन नंतर खाईन. कसं गत बघ कसं लागलं. चहा ठेवलेला आहे. कळलं चहा ठेवलेला आहे. गरम गरम आल्याचा चहा पी माझ्या हातचा. उगाच आले मी.
म्हणजे भाऊजी तुमची इतकी धावपळ होते ना मी खरंच अगं नाही धावपळ. एक मिनिट खरं सांगू, अजून एक लाडू घे. या लाडवामुळे केस छान होतात. स्किन तुझी मलमल आहेच. लाडू घे, उत्तम होतील. हा कळलं का? अगं बाई माझा चहा बाजू. काय ग वने, किती धावपळ करतात ना भाऊजी. हो 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 ना. अगं धावपळ तर तू गेल्यावर होणार आहे त्यांची. काय काय हो, भाऊजी. कसली धावपळ कसली? काय म्हणते? हा? नाही ना काही नाही. तुमची ना धावपळ होते मग अशी म्हंटल ना इतकं. धावपळ आहे का ही? अक्षू ही धावपळ आहे का मला सांग? आपला माणूस म्हटल्यावर असं धावपळ करणारच ना. हक्काने आलीस ना. हो आले पण आता चहा घे, काही बोलू नको. चहा घे. तुम्ही ना खरंच कमाल आहात भाऊजी. सावकाश. अगं बघ बघ ना, परत ओठ सुचतील. सगळे अवयव सुचवायचेत का? भाऊजी थांब 2 मिनिट थांब आता जरा. काय कर भाऊजी इट्स ओके. नाही असं नाही चालणार मला मला. ना खरंच ऑड वाटतंय हे. तुम्ही मी करते भाऊजी. सावकाश. थोडस आहे, कोमट आहे, घे. आपलं म्हटलंय ना आता. अक्षू तुला सांगू, आपलं या शब्दातच आपलेपणा आहे ग. कारण त्यातनं प आहे. प म्हणजे ओटाना ओट, म्हणजे आपले स्वतःचेच ओटाना असे आपलं असतं. नाहीतर मग आलं असा शब्द आहे की नाही मला सांग. आलं कसं किसायचं, टाकायचं, किती तिखट असतं. पण त्या आलं मध्ये जेव्हा प येतो ना, तेव्हा आपलेपणा असतो. हो की नाही मला सांग. हो स्वीट भाऊजी. मग आता बरं वाटतंय का? छान वाटतं मला. मी फ्रेश झाले एकदम. काही टेन्शन घेऊ नको. घे ना, मी ते आहे ना इकडे. पण हा आता बरं वाटतंय का मला सांग. एकदम ओके. मी 3-4 दिवस आता राहा आणि नंतर जा आरामात. हा टेन्शन घेऊ नको. अगं पाहायला लागलंय ना तुझ्या, म्हणून म्हटलं मी. नाही मी जाते घरी आता. काहीच नक्की? प्रॉब्लेम नाहीये. नक्की नक्की. हो ओके नक्की जाशील ना ग? हो जाईन मी. अच्छा ठीक आहे. एक मी जरा हिला बॅग माझी राहील. बॅग दे. मी हिला जरा सोडून येतो रिक्षापर्यंत. रिक्षा भाऊजी बाजूच्या विंग मध्ये राहते ना मी. काय करत लक्षातच नाही माझा. इथेच राहतेस नाही का तू? थांब अक्षू. हा पौष्टिक लाडवांचा डबा घेऊन जा. डबा काय कर भाऊजी. येऊ तिकडे लिफ्ट मध्ये गेल्यावर अचानक काही दाबताना वगैरे चक्कर आली तर पौष्टिक लाडू हवा. भाऊजी पाहायला लागलाय ना. ऐक ना, हे सांगतोय तरी का नाही वनूला राहू दे. हो हिला कसले लागणार आहे? हे आले आहे मला पौष्टिक आहे. पौष्टिक या पौष्टिक हो गया हमारा. कुठलं ये? जा नीट जा. येस. काय वनू. थांब अक्षू थांब. काय? मी सोडून येऊ का तिला लिफ्ट पर्यंत? मी सोडून येतो. भाऊजी, थांब. चप्पल कुठली तुझी? ही वनूची माहिती नाही का तू? भाऊजी नाही अजिबात घाई नाही. ही उलटी. हा ठीक आहे. भाऊजी ऑर्डर वाटतंय. सावकाश. मला वाग. ऐक लागतं का? भाऊजी घे. दुसरी चप्पल घे. ऍक्च्युली हळू. अगं आहे ना, मी बायसेप धर. हा घे. येस. हा मी येतो. जाता का? जिमला जातो. या सावकाश. मी आलो. बाय. काळजी घे. रिलॅक्स स्ट्रॉंग आहे मी. रिलॅक्स. थँक्यू भाऊजी. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. ट्रायसेप बघ. ये स्वागत आहे. तिला सांगितलं पोचल्यावर रीच होम सेफली मेसेज पाठव. एखादी ना बाईला दुखलं की कर विचार कर. रेस्ट होम सेफ. बस पोचली व्यवस्थित. मी काही आता पोचत नाही. हा आणि
काय झालं म्हणे काय केलं एक कॉम्प्लिमेंट द्यायची होती म्हणे तुला. तू आता कोणासारखी दिसतेस मध्ये चायना टाउन मध्ये तो आहे ना मेरे मन को खायो मेरे कुत्ता खाट को खायो तू म्हणतो ना काय ते डायलॉग सेम. ओ हो रिलॅक्स. काय केलं आता का नाही डायलॉग म्हटला तो मेरो मन को खायो कुत्ता खाट को खायो तो डायलॉग चायना टाउन मधला. इथे दारात काय केलं दारात काय केलं. अक्षताच्या पायात चप्पल सरकवलीत. हा कारण वने तुझी ती चांगली मैत्रीण होती ती जायबंदी झालेली होती. जायबंदी जायबंदी नाही ती थोडीशी म्हणजे जखमी झालेली होती. जखमी नाही जखमी नाही म्हणता येणार ऍक्च्युली थर्ड वर्ड व्ह्यूने बघितलं तर जखमी नाही पण मला असं वाटतं की ती हे होती म्हणजे थोडीशी घायाळ झालेली होती त्यामुळे मी. ही घायाळ झाली होती की तिला बघून तुम्ही झाला होतात. एक सेकंड म्हणे काय म्हणतेस तू माझ्यावर संशय घेतेस माझ्यावर. चीते की चाल और समीर चौगुले का शिल इसपे संदेह नहीं करते सांगून ठेवतोय. चौगुल्याच्या घराण्यात ना कोणावरही संदेह संशय घेऊ नको सांगून ठेवतोय. चिता बसला. घराण्यावर बोललीस म्हणून मी असं उलट बोललो. माझ्या घराण्यातलं कोणालाही असं बोलायचं नाही. तुमच्या घराण्यातल्या सगळ्यांना मी ओळखते. काय ओळख व्यक्तीला मी ओळखते. एक सेकंड म्हणे काय काय व्हॉट डू मीन. मागे आपण पिकनिकला गेलो होतो फ्लाईटने तेव्हा तुमचा दादा सतत बघतोय म्हणून एअर होस्टेसने कंप्लेंट नव्हती केली. माझा दादा तिरळा आहे तिरळा. तो समोरची स्क्रीन बघत होता तिला वाटतो त्याच्याकडे बघतोय. ते विमान इथून तिथे जातं ना तर तो तिला वाटतं बोलवतोय म्हणून ती आली. तो तिरळा आहे ते त्याला. जाऊ दे हे काय झालंय. वने उभा तीळ हा कधी आला. आहे हे उभा तीळ हा कधी आला. हा तीळ नाहीये मला भाजलंय तव्याचा चटका बसलाय. हळू वने हळू हळू वने सुटत पण नाही. इकडे होय 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 म्हणे हे हा चटका कधी बसला मला कळत हा नाही. तीळ आहे. लागेल हा तीळ दिसतोय. होय होय तिळाचा लाडू एकदम दोनात. हा चटका बसलाय मला. होय म्हणे हा कधी बसला? तव्याचा चटका बसलाय. होय होय म्हणे हा कधी बसला मला नाही कधी माहिती. बसलाय होय. मी परवा येऊन सांगितलं नाही मला तव्याचा चटका लागलाय त्याच्यावर तुम्ही म्हणालात मग आता तवा कसा आहे. हसायचं नाही. त्याच्यावर तुम्ही थांबला नाही. त्याच्यानंतर अजून एक विनोद केला. जेव्हा तवा तापला होता तेव्हा तू कुठे होती जेव्हा तवा तापला होता तेव्हा. पडला विनोद पडला. या मंचावर अक्सर ऐसे होता है. पण हेतू चांगला होता म्हणजे हेतू हे खूप तू चांगला होता. होय, होय. परवा मी सोफ्यावर बसता बसता असे पडले तेव्हा निलाजऱ्यासारखे हसला नाहीत तुम्ही. वने मी तुला नव्हतो हसलो मी सोफ्याला हसलो. तुम्ही माझ्याकडे बघून हसत होता. माझं कन्फ्युजन झालं तू कुठली सोफा उघडला कळलं नाही. गंमत केली का जाऊ दे ना म्हणे हे नको नको असं नाही वाटत का तुम्हाला. असं नाही वाटत का कॉमेडी हसतेस यार तू. रडते मी. बरोबर रडे बरोबर. बायकोला जरा दुखलं खुपलं की काही नाही बायकोची मैत्रीण आणली की वने अगं वने हळू हळू हे सगळं करता बायकोला दुखतं खुपतं तेव्हा कुठं जाता. चहा आल्याचा चहा बायकोला विचारलं कधी वने आल्याचा चहा देऊ का ग तुला विचारलं का कधी. वने मी रोज विचारतो ग तुझं लक्ष नसतं. बरं आता विचारतो तुला मी हा आल्याचा बरं आल्याचं नाही देऊ शकणार लसणीचा चहा चालेल? लसणीचा चहा कारण तिच्यासाठी 1 कप केला ना सगळं आलं संपलं त्यात म्हणून म्हणतोय वने. 1 कप चहासाठी पाव किलो आलं घातला चौघुल्या. एक मिनिट तू चौगुल्या म्हणू नको कसा सगळ्यांसमोर चौगुल्या नाही काय म्हणायचं. म्हणू तुमची लायकीच ती आहे चौघुल्यांची. लायके काढायची नाही म्हणे. माझ्या आईने तिने बिचारीने तिला गुडघ्याने चालता येत नाही तिने मला प्रेमाने मल्टीग्रेन लाडू बनवून दिले होते. पौष्टिक, पौष्टिक. तो अख्खा लाडवाचा डब्बा तिच्या घशात चारला. अरे मग ठीक आहे ना म्हणे माणूस की म्हणून दिला ना. काय झालं एखाद्या गरजू स्त्रीला जर मी मदत केली तर काही पाप झालं का. ती फक्त स्त्री आहे गरजू तुम्ही वाटत होता. म्हणे तुला असं म्हणायचं मी भाळलो तिच्यावर की इथे अशी 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 एक्स्ट्रा
बोटवाली तिच्यावर मी भाळलो असं तुला म्हणायचंय? अरे ती कोण लागून गेली? जेनिफर लोपेज आहे तिच्यावर भाळायला? नाही लग्न झाल्यावर इतर स्त्रियांच्या बाबतीत सौंदर्य हा क्रायटेरियाच नसतो. मग स्वतःची बायको सोडून इतर कुणीही एवढं पुरेसं असतं पुरुषांना भाळण्यासाठी. हे काय बोल? ओ गॉड यार. हो दिस इज वने काय बोलतेस? वने एक सांगू, तू हेच ओळखलास मला? 12 वर्ष आपल्या संसाराला झाली, हेच ओळखलास? हो. एखाद्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी, तिच्या चेहऱ्यावरची वेदना मी नाही बघू शकत. माझं हृदय द्रवतं ग. हो मग मला जेव्हा दुखतं खुपतं तेव्हा तुमचं हृदय नाक्यावर मावा खायला जातं. मला जेव्हा दुखतं खुपतं तेव्हा तुमचं हृदय द्रवत नाही. एक मिनिट, ती अक्षता तुमची अक्षू कधीपासून झाली? तू तिला अक्षू म्हणतेस म्हणून मी पण अक्षू म्हणालो. तुझे बाबा आहेत त्याला तू बाबा म्हणतेस, मी पण बाबाच म्हणतो. मग असंच झालं ना, मग त्या अर्थाने असंच म्हणत जातो ना आपण. हो ना? हो. मग तुमचे मित्र तुम्हाला सम्या सोडून जी हाक मारतात ती मी मारू तुम्हाला? आई बहिणी म्हणून शिव्या नाही घालायच्या. हे आपली संस्कृतीत बसत नाही, आता सांगतो तुला. हा, बायकोच्या मैत्रिणीच्या पायात चप्पल सारणं बसतं तुमच्या संस्कृतीत. आई तुला कसं सांगू? अगं तिला वागता येत नव्हतं, पाय दुखत होता म्हणून मी गेलो आणि हे केलं ग. म्हणून सरपटाल? कुठे सरपटलो? गांडूळा तुम्ही, गांडूळ सरपटून चप्पल घालायला. सरपट गांडूळ म्हणजे असं झालं? असं नव्हतं मी एवढा. असंच केलं तुम्ही गांडूळ नाही, तुम्ही मांडूळात. मांडूळ नाही. तोंडी मांडूळ. नाही ग. बायकोशी बोलताना एक तोंड, बायकोच्या मैत्रिणीशी बोलताना दुसरं तोंड. नाही ग बने, ऐक. तुमच्या दुसऱ्या तोंडाला बूच लावलं पाहिजे. काय बोलतेस म्हणे तू? तेच बोलणार मी. म्हणजे तुला असं वाटतंय त्या जागी जर तू असतीस तर मी काहीच केलं नसतं? मी तेवढंच केलं असतं. होय, केलं केलं असतं. माझं डोकं दाबा, डोकं दाबून द्या. आपण डोकं दुखत नाही तर कसं दाबायचं ना? ओ आता दाबा. डोकं दाबून द्या. ऑलरेडी 2 टेंगळ आहेत, तिसरं टेंगूळ कसा दिसेल? दाबा. अरे बापरे, हे डोकं आहे. आहे ग, हात दुखतोय. हात दाबा. अजून हात दाबा. डोकं पूर्ण झालं हात दाबा. हा. आहे ग, हात दुखतोय. हात दाबा. हात दाबा. मग कशाला 1.5 तास जेवतेस? जेवून हात दुखायला लागतो मग. हात दाबा. जास्त बोलायचं नाही. हळू. आहे ग, पाय दुखतोय. पाय दाबा. हाताचा होऊ दे ना आधी. पाय दाबा. पाय कशाला? पाय दाबा. पती हा परमेश्वर असतो, लक्षात घे. ओके, दाबतो. हो क्या पाय आहे. तळवा. हा पाय आहे. तळवा. हा. अक्षू आली. असं वाटते किती लाचार असशील रे माणसा. नाही ग वने, नाही ग. आता तुम्हाला सगळं कळणार आहे. म्हणजे तुम्हाला स्प्रेची गरज लागणार आहे, पेन किलरची गरज लागणार आहे, स्ट्रेचरची गरज लागणार आहे, सगळ्याची गरज लागणार आहे. ऑलरेडी माझा तुझा पाय दाबून हात गेला ग. मनगटाला एक अवयव असतो तो जाणवत सुद्धा नाहीये. जाणवत नाहीये. आता काहीच जाणवणार नाही. म्हणजे काय करणार आहेस तू? आता अक्षूची मरशील काय? कहर परफॉर्मन्स. मेन विल बी मेन कॅटेगरीतल्या पुरुषांना असंच वागवलं पाहिजे. मजा आली, खूप मजा आली. हाच रसिक प्रसाद दा. वा, चित्ताकर्षक परफॉर्मन्स. मजा आली. खूप इंटरेस्टिंग विषय होता आणि खूपच मस्त मांडलात तुम्ही तिघांनी पण. तुफान एनर्जी होती आणि तो जो चेतना गेल्यानंतरचा जो सायलेन्सवाला पोर्शन होता तो पण लाजवाब होता. क्लास. आणि अजून मला एक ते बारीक ऑब्झर्वेशन जे इथे भाजल्याचं जे आहे ना ते इतकं करेक्ट आहे. म्हणजे रोज स्वयंपाक करणाऱ्या बायकांना इतकं ते भाजतंच त्या तव्याचं. माझं अर्ध आयुष्य मंजूला इथे मलम लावण्यात चला गेलं. चला चला चला. बर. मस्त. वनिता मस्त एनर्जी, चेतना मस्त एनर्जी, क्लास, मज्जा आली. थँक्यू सो मच. सई. क्वालिटी परफॉर्मन्स होता. घरोघरी मातीच्या चुली म्हणतात तसं. मी तुझ्या जागी असते वने तर खलबत्त्यात घालून म्हणजे अगदी तुझा परफॉर्मन्स असल्यामुळे आम्हाला ऑडियन्स म्हणून असा फील येतो समीर दादा. आणि तू ते फारच म्हणजे उत्तम करतोस. आणि
तुला पर्सनली आम्ही सगळे ओळखत असल्यामुळे आम्ही जास्त हा परफॉर्मन्स एन्जॉय करतो. चेतू सुरुवातीचा जो बिट होता तो फारच भारी केलास, सगळंच भारी केलंस, पण ते विशेष होतं. वने मस्त, तुम्ही दोघेही सायलेन्सेस खूप छान वर्क करता. मला हा परफॉर्मन्स बघून पशाजी आणि मंजुताईचं रील आठवलं. सहलीचा रील की किती 80 लोक चाललोय, 79 मुली आहेत, त्या कॅटेगरी मधलं रील होतं. आणि मला असं वाटतं की अख्खा महाराष्ट्र काय अख्खा देशा पलीकडे जे आपले फॅन्स आहेत ते सगळे रिलेट करतील. मस्त. फक्त मुलींनो स्त्रियांनो एवढं लक्षात ठेवा की असं कधी कुणी वाटलं तर एका खलबत्त्यात घालून परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी, कट्टर आशिक शंकराच्या आयुष्यात आज येणार आहे एक भलताच ट्विस्ट. चला बघूया या ट्विस्टला तो कसा सामोरा जातोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. शंकर्या, काय झालं? काय झालंय? काय शंकर्या, ऐक ना माझं. झालंय? काय शीतलीला काय झालंय का? शीतलीला काय झालंय का? काय झालंय शीतलीला? खरं खरं सांगा. तरी 4 महिने मेसेज करणं झाली, माझा मेसेज बघून रिप्लाय करणं झाली, फोन उचलणं झाली. शीतली बरी आहे ना? पम्या शिवले, शीतली बरी आहे ना? तो तर तोंड्या, तिचा चांगला संसार चालू आहे तिकडे, ती लग्न करून खुश आहे तिकडे. शितली तिकडेच अडकलायस वय अजून? तिथंच आहे मी अजून. मी इथं धावत आले, मला विचार की मला काय झालंय म्हणून. काय झालंय तुला? शंकर्या वाचव, शंकर्या वाचव मला. मी कशाला वाचू? ही काय बोलते? अरे ती बरोबर बोलते शंकर्या, तिला वाचव. अरे पण मी कशाला वाचू? गर्लफ्रेंड कोणाची आहे ती? तुझी आहे ना? मग तू काय फक्त टाकीच्या मागे घेऊन जायला? जादाचं बोलू नका, आधीच सांगून ठेवते. वाचू काय मला कळू तरी ते काय झालंय? ऐक की शंकर्या, लय मोठा प्रॉब्लेम झालाय. तूच वाचवू शकतोय. पण झालंय काय? शंकर्या, ते आहे की नाही आहे ना, ते आहे ना त्यांचं. मुलकी चटा ते आहे की नाही त्यावेळेस चुरू जीप चालती. टोमनं मारताना बरं पुढे करते. आता बोल की. शंकर्या, मग ते आहे पप्पाने आहे की नाही माझ्या आणि पम्याचे मेसेज पकडले आहेत. पकडलंच पाहिजे तुमचं मेसेज. 12 तासातलं 7 तास एकत्र हुंदडत असता आणि त्याच्यात पण तुम्हाला चॅटिंग करायची कशाला मारायला? अरे शंकर, साधे सुधे मेसेज नाही, वाले मेसेज. तुम्ही सांगितलं होतं करायला. आता पकडलं तर पकडलं. मग आहे की नाही शंकर्या, काय झालंय? मी आहे की नाही पम्याचं, बोल ना पटकन. मी आहे की नाही पम्याचं नाव शंकर्या भुसार म्हणून सेव्ह केलेलं. शिवले, तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? माहित नाही. यार भेट लागतो. माझं नाव कशाला? तुझ्यात हिंमत नाही का तुझं नाव द्यायची? पम्या, तिला काय बोल नको. माझं नाव कशाला दिलंय? मीच आयडिया दिली होती. मग आता असं झालं, आयडिया केली नाही, उगाच केली आयडिया. मग गावात काही दुसरी पोरं नाहीत का? माझं नाव कशाला पुढे केलं? तसं नाही आहे शंकर्या. हे बघ कसं आहे, गावात पोरं आहेत, पण आहे की नाही गावातल्या पोरांपेक्षा ते तू हार्मलियस आहेस. म्हणजे हार्मलियस म्हणजे गावात सगळ्यांना माहित आहे तुझ्याच्यान काय होत नाही. शिवले टिटवे, याच्या झाल्यात भैरसा दाखवीन मी तुला. माझ्याच्यानं काय होत नाही. काहीच होत नाही. मग मला चॅलेंज करू नको. चॅलेंज करू नको म्हणजे काय मी सगळं करू शकतो. 1 मिनिट, गर्लफ्रेंड गेली लग्न करून तेव्हा काय बोलला नाही, आता बोलतोय होय मला. थांब. तू कसं बोलतोय मला? आपण त्याची मदत घ्यायला आलोय ना, त्याच्या जखमीवरची खपली कशाला काढते? थांब. नाही खपली मला कुठं. मी हाय, मला जखम नाही झाली. नाही काय झाली मला जखम? शंकर्या, हार्मलेस म्हणजे आपण तुझ्या दुकानावर सिगरेट ओढतो ना, तेव्हा आमच्या घरचं कोणाला सिगरेट कोणाच्या हातात देतो? बेण्यानं माझ्या हातात देताय सिगरेट तुम्ही? काय देतो? मला काय माहित. कारण तू सिगरेट ओढत नाहीस. तुझ्याकडे सिगरेट शेफ आहे. आपला डाव ज्याच्याकडे शेफ आहे तो हार्मलेस. असं आहे होय? हा,
तू शेफ आहेस ना पॉइंट हा आहे हिच्या बापाने डॉन आहे माहिती आहे ना हिच्या बापाने आमचं चॅटिंग पकडलंय पण माझ्या ऐवजी तुझं नाव आहे तो बेकार उडालाय तू इथे यायला निघालाय कशाला दिलंय पम्यात मला माहित आहे तू मारल मला ग तुझा बाप काही शाण्या डोक्याचा आहे का गरम डोक्याचा आहे अगं बिबट्या घरात घुसला होता तेव्हा झोपमोड झाली म्हणून बिबट्याला दांडुक्यानं हाणलाय कुत्र्या ग माहिती काय करू ते टेन्शन घेऊ नको सगळे एकडं मदत कर की ऐक ना प्लीज मी नाही करणार तुला स्वतःला नाही करतायत का काय अरे नाही ना शंकर्या मी आता एवढं हिच्या घरी माझं नाव सांगू शकत नाही मला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे कधी करून दाखवणार अख्खं आयुष्य तुझं दाखवून करण्यात गेलंय करून कधी दाखवणार आहेस माझ्यासाठी करणार भावासाठी करणार कुणासाठी काय माझं नाव घेता वर मला सांगत पण नाही होय माझं नाव वापरता येते नाही सांगणार आहे ऐक की इथं माझं मला कमी आहे होय शंकर्या 4 महिने झालं मेसेज नाही केला माझं पण ऐक की मेसेज बघती पण रिप्लाय नाही करत शंकर्या तिला कुणी सांगितलंय काय बोलना झाली फोन उचलना झाली शितलीशी बोलायचंय होय हा लाव की फोन तुझा फोन उचलतीन ती लाव की ग एकच हे शर्त आहे मग पप्पा आले की तू त्यांना ते पायावर टेक आणि माफी माग म्हण आमचं तुटलं समान नाही आहेत आमचे बहीण आहे बहीण भाऊ आहे आपण ते पण मी माझं नाही ह्याचं काय मी कशाला माफी मागू एकदा मी नाही मागणार माफी मी नाही असलं काय बोलणार तुला मग शितलीची शपथ आहे शंकर्या सुटली म्हण शिवले सुटली म्हण पम्या तिला सुटली म्हणायला सांग तुला शिवलीची शपथ आहे सुटली म्हण शंकर तुला माझी शपथ आहे शपथेचं काय खोबरं करू मी मला नका सांगू मी नाही मी देतो इकडे ये शंकर्या बाहेर ये शंकर्या बाहेर ये कोण दुकान शंकर्या बाहेर ये हॅलो माझ्या पोरीला मेसेज करतो पाया पडतो माझं चुकलं मी परत नाही करणार बहीण आहे मला का मारू अरे कोण मारतय उडा भेट घे माझी तू शंकरराव अहो जावय होणार तुम्ही आमच्या आता आमच्या पोरीचा हात तुमच्या हातात दिला मी काय झालं जावई मिळाला आम्हाला जावई कोण जावई म्हणजे अहो चॅटिंग करताना कसलं टायगर सारखं चॅटिंग करता समजा वाचलं मेसेज मी आमच्या पोरीने आयुष्यात एक काम चांगलं केलं जावई चांगला निवडला असा माझा तुमच्यावर डोळा होताच अरे कर्तबगार असा प्रगती करणारा भुसाराचं दुकान असणारा जावई कोणाला मिळाला तो कुठला बाप नाही म्हणून सांगा तुम्ही म्हणाला ना पप्पा ऐका ना मी पाया पडते हे बघा माफ करा तुम्ही रागात बोलताय मला माहित आहे हे कसं मला नाही करायचं ऐका मी तुमच्या मर्जी विरुद्ध काहीच करणार नाही आहे बाहेर शपथ मम्मीची अंगड तोडून हातात देईन तुझ्या ही माझीच मर्जी आहे आणि आता जरा चॅटिंग बॅटिंग करताना खुळ्यासारखं करू नका लगीन होणार आहे तुमचं जरा मंचुरियन सारखं वागा मच्योर सारखं बनायचंय होय ही नाहीच आहे माझी आमच्यात तसलं काय नाही ही सिरियस नाही काय टाइमपास चाललाय टाइमपास शंकर्या गावातल्या पोरीवर टाइमपास करतोस काय एवढ्या चांगल्या माणसाची एवढी चांगली पोरगी टाइमपास करशील देऊ का इकडे कॉलर तुझ्या कॉलर सोड कॉलर सोड होणारा जावई आहे आमचा त्यो अरे त्याच्या अंगाला हात लावलास ना तो उजवा हात आणि डावा पाय पाठी बघून गाठ मारीन हेकले संबंध काय मला सांग रे संबंध काय मला कधी कधी टेन्शनच यायचं ही येऊन मला सांगल
मला ह्याच्या संगीत लगीन करायचंय. मग हिला कुठला इरी ढकलू मी? 3 इरी बघून ठेवल्या होत्या पण तशी येळ नाही आली. अगदीच रेल्वे डोक्याची नाही आहे. हा कोळशाच्या खाणीत राहून पण हिरा शोधला पोरीत. ओ मामा आईचा मामा तुझ्या हा? तुझा मामा आहे मी. इथं बस. मी शंकररावांचा मामा आहे. काय शंकरराव? हा आई कुठे आहे तुमची? पप्पा शंकराची आई. पप्पा आई नो. शंकराची आई. येईन बाई बाहेर या बाहेर या. आले पप्पा आई. कोण ओरडतंय? हिनबाई काय आलं? या आता येईन बाई ना येईन बाई नाही म्हणायचं तर का बहीण बाई म्हणायचं. शंकर्या आपल्याकडे रिकामी बरणी आहे का र? आज लागल असं वाटते. कोणाला म्हटलं हिनबाई? हा घ्या. अहो आपल्या पोरांनी जुळवलं की लग्न एकमेकांशी. कधी कोणाबरोबर? काय नाही म्हणजे तसं काय नाही काय नाही कसं. अहो तुमच्या पोरांनी आमच्या पोरीला बघा केवढे मेसेज पाठवले. मी ना तसलं नाही. मी काय केलं? ही नक्की आवडायला लागली होय तुला? शिवली नक्की नाही मामी. तुझ्या आईची मामी तुझ्या ही सासू ही सून हिला नकटी म्हणल वाकटे म्हणल तर फेकटे म्हणल. तुझ्या बापाचं काय जाते रे शिंतोड्या? बाप वारा तिथं. मी काय म्हणतो विनबाई पोरांनी लग्न जुळवलेलं आहे. आपण त्यांना विरोध करूया नको लगीन लावून टाकूया. नाही दादा. अहो हे नक्की ह्याला कधीपासून आवडायला लागली मला काय माहित नाही. मला वाटली ती गावात शिकली होती ना तिचं आणि ह्याचं प्रेम आहे का काय? कसली भारी पोरगी होती माहिती का? माझ्या मनातच भरली होती. मला असं वाटायचं का ना आपल्या घरात सून आली ना ती शितली सारखीच पाहिजे. मला लय वाटायचं हे कधीतरी येऊन सांगाल का आये मला शितली लय आवडते आमचं लगीन लावून दे. हे बेन कधी म्हणलंच नाही तर बरण्या मोजत बसलं. सांगायचं शितली आवडायचं लगीन लावून दिलं असतं पण ह्याला ही नक्की आवडली. काय ही आत्ता बोलतेस होय तू? आय काय झालं? लग्न झालं तिचं. हे सांगितलं लग्न झालं तिचं. आता काय उपयोग आहे? आय लग्न झालं तिचं. आधी कशाला कचा भांडायचीस तिच्याशी? या आता घरात सून म्हणून आणायची तर काय आता डोक्यावर चढून बसल म्हणून मग तर धाका ठेवलं होतं तिला. अय काय तुझे टॅक्टिक्स? काय झालं? प्लीज कशाला? काय नाही डोळ्यात काहीतरी केलं. काय नाही काय झालं? काय नाही झालं. नक्की काय आवडायला लागली तुला? आय शंकर्या तुझ्या आईला सांगून ठेव नक्की बोलायचं काम नाही. ए झिपरे माझ्या आईला काय बोलली ना थोबाड रंगवीन. मग मी काय शांत बसणार आहे होय? हे बघा असं कुत्र्या मांजरासारखे भांडतायत. ह्यांना संसार कधी करायचे? अहो विनबाई भांडणानेच प्रेम फुलतंय त्यांचं बघा. बघा बस आता. गप्प बसा काय नाही झालं काय बी अगं बोलताय तुझी आई दिवसा मला झाडून मारायची रात्री तेल लावायची. हाडूला हाय माझ्या टप्प्याच्या बाहेर राहा. 3 इरी माहिती आहेत मला. दादा ऐका ना मी ना ह्यांना नेहमी भांडतानाच बघितलंय. प्रेम कधी बघितलंच नाही हो यांच्यातलं. अहो ह्यांचं प्रेम असं नाही दिसत. ते मोबाईल वरती फुलतं. शाळेच्या टाकी माग भेट नंतर नुसत्या पप्या. प्रेम फुलताना दिसेल कसं तुम्हाला? मी काय म्हणतो येईन बाई हे प्रकरण आता आपल्याला कळलंय पण सुरू आधीच झालेलं असणार. अहो ऐका ना आम्हाला ना जरा येळ पाहिजे विचार करायला. घाईत नको करायला. ऐका ना तुम्ही खूप वेळ घ्या. नाही कळवलं तरी चालेल पप्पा. नाही घ्यायचा वेळ. लगीन नाही करायचं आम्हाला. म्हणजे माझी पोरगी तुला चॅटिंग साठी शाळेच्या टाकी बागी जाण्यासाठी पाहिजे. जबाबदारी नको. मी कशाला घेऊ जबाबदारी? मी काय नाही केलं. काही नाही केलं. हे मेसेज कुणी केलेत? पप्पा नको मेसेज कशाला वाचताय? उभा तिथं हाय का इथं? शंकर्या मेसेज वाच. नाही नको माम. वाच. घे नको ना. वाच की पटकन. मेला बाबू बोलो बाबू. जायला बाबू मेलाय तर बोलणार कसं आहे रे? तसं नाही आहे ते. मेला बाबू म्हणजे मेरा बाबू. प्रेमात बोबलं बोलतात ना. ज्या आईचा बाबू तुझ्या यांनी मेसेज लिहिलंय त्यालाच तू सांगणार कसं वाचायचं ते? नाही सांगणार त्याला. शंकर्या वाच. मेला बाबू बोलो बाबू. मेरा मेरे बाबू ने खाना खाया. मेरे बाबू ने खाना खाया. हाँ खाया. हाँ खाया. अभी क्या कर रहा है? अभी क्या कर रहा है? अभी बाबू निन्नी निन्नी कर रहा है.
अभी बाबू सो रहा है. अले अले लुको लुको अकेले अकेले निन्नी कर रहा है. अरे अरे रुको रुको अकेले अकेले सो रहा है. मैं भी निन्नी कलू. मैं भी निन्नी कलू. तुपाचं काय मध्ये? तुपाचं काय मध्ये? चुप चूप तुला हा. पाठवलंय ना, चुप पाठवलंय ना तुला. चूप चूप. म्हणजे तूप का? हा. मेला बाबू नतकत ओला है. मेरा बाबू नटखट हो रहा है. नतकत तो नतकत बाबू तेला है ना. मला ना ह्या पिढीची भाषाच कळत नाही. अहो ज्या वयामध्ये पोरं जन्माला घालायची त्या वयात ही लोक बोबडे बोलत बसली. नाही तर काय हो, मला तर बाया माहितच नव्हतं ह्यांचं इतकं पुढपर्यंत गेलंय. मी तर काय म्हणतो पुढे गेलेलंच आहे तर जास्त येळ नका घेऊया, लगीन लावून टाकूया. लावून टाकूया आता. घरात कोणीतरी आणायचे होते तर आणू ही नकटी आता घरात. लग्न लावून टाकूया बाया त्यांचं. हा. मग फिक्स झालं तर फिक्स. तुमचं लगीन फिक्स झालेलं आहे. शंकर्या खुश. मी काय बोलू? मला हसकी आता जरा हसकी. तू बोल की. ही काय बोलणार आहे? तू माझ्या शब्दाबाहेर आहेस का? नाहीच आहे पप्पा. हा. मी बोलू का? नारळ सोलू का तुझा? पप्पा, राहू दे की, त्याला नको की. पप्पा. हे घे पैसे. मिठाईवाल्याकडे जा, 2 किलो लाडू घेऊन ये मोतीचूर, आणि उरलेले पैसे पान सुपारीला ठेवून दे. 2 किलो लाडू अख्ख्या गावात वाटायचे आणि सगळ्यांना काय सांगायचं? माझी बहीण शिवलीचं लगीन ठरलंय शंकरा बरोबर. काय बोलशील? शिवलीचं ठरलंय. नाही, माझी बहीण शिवलीचं लगीन शंकर्या बरोबर ठरलंय असं बोलायचं. माझी बहीण मीचं ठरलं. हा. कोणाचा फोन आहे? शितलीचा फोन आहे. शितले 3-4 महिने झालं. शीतले, काय टायमाला फोन केलास बघ. तुला एक आनंदाची गुड न्यूज द्यायची आहे. शिवलीचं लगीन ठरलंय. हा. कोण बरोबर काय? तो भुसाऱ्यावर शंकर्या. हा, त्याच्याशी. हा. म्हणजे कसली डांबीस होती. एवढा वेळा फेर चालला आम्हाला कळलंच नाही. ती चॅटिंग पकडलं ना मी. आता शिवलीचं लगीन ठरलेलं आहे. महिनाभर तुला इथं तयारीसाठी यावं लागणार आहे. लक्षात ठेवून दे. बाया ठरलं पोराचं लग्न ठरलं सांगायचं ना आधी. ही नकटी आवडली भाई तुला. चांगली आहे पण जरा नकटी आहे. हित ना असं तेल लावते आणि शेंडा असं वडती तुझं. चांगली आहे पोरगी. चांगली पोरगी एकदम भारी आहे. पम्या, अय पम्या, ऐक की, कुठं जातोय सोडून? बहिणीच्या लग्नाचे लाडू वाटतो. असं नको बोल की काय तरी. जायचं बाप तुझ्या. तू तर तोडण्या. टिटवी. मला वाटलं हार्मोनियस असशील. लय हार्मफुल निघालास तू. सगळं बरबाद करून टाकलं बाबा. वा 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 वा, लेखकांच्या टॅक्टिससाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय ट्विस्ट आलाय कहाणीमध्ये. वा वा, फारच मजा आली. बघूया हासरसे काय म्हणतात. प्रसाद दा. वा वा वा, अफलातून विलक्षण रंजक सादरीकरण. राजू, फार भारी वाटलं तुला बघून. खूप दिवसांनी आलास पण धमाकेदार एंट्री केलीस तू. आणि या मंचावर तुझा ह्युमर, तुझं कॉमिक सेन्स, तुझं टायमिंग कळतं. त्यामुळे मला फार आवडतं ते. कारण अदरवाईज तू कायम करारी इन्स्पेक्टर असतोस. त्यामुळे मजा येते. वनिता, कमाल, ला जवाब कॅरेक्टर केलंस. आजचा नूरच या सिरीजचा काहीतरी वेगळा होता. कारण सुरुवातीचे काही क्षण नमा कधी येते याची वाट बघणं गेला. नंतर रिअलाइज झालं की नमा नाही आहे. आणि त्याच्यानंतर जे ट्विस्ट येत गेले ते इतके लाघवी होते. ट्विस्ट हे जनरली शॉकिंग असतात पण आज फार लाघवी ट्विस्ट होता आणि तो फार रंजक पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी मांडला. शिवा, कमाल. पम्या, कमाल, मस्त. म्हणजे
आडव्या पट्ट्याचा बनियन, त्याच्यावर सॅटिनचा शर्ट आणि ते लॉकेट आणि ते हातात इतका घाणेरडा दिसतोय. पण ते गरजेचं आहे त्या भूमिकेसाठी, त्यामुळे ते जास्त उठून येतं कॅरेक्टर. मस्त केलंस तू पण. आणि पीपी कडक कडक. फारच मजा होती आजच्या संपूर्ण सादरीकरणामध्ये. आता पुढे या सिरीजमध्ये काय काय होणार आहे याची प्रचंड उत्सुकता, म्हणजे माझ्या करिअरचं पुढे काय होणार इतकी उत्सुकता या सिरीजचं काय होणार याची मला लागून राहिलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर याचे भाग आणा. अफलातून सादरीकरण. सई, खतरनाक परफॉर्मन्स होता. आम्ही खूप एन्जॉय केला. असं वाटतं की आजपर्यंत कुठल्याही सिरीजमध्ये एवढे ट्विस्ट आले नसतील तेवढे याच्यामध्ये आलेत. आणि ऑडियन्स म्हणून अजूनही माझी एक भाबडी आशा आहे की हे दोघे एकत्र येतील, आणि ती भाबडी आशा तशीच मला टिकवून ठेवावीशी वाटते. पण आजचा ट्विस्ट खूप खतरनाक होता, अनएक्सपेक्टेड होता, अनप्रेडिक्टेबल होता. त्याची खूप मजा आली. शिवा फार भारी, खूपच मस्त. म्हणजे तो मोमेंट खूप आवडला जेव्हा तू तिचं नाक ओढत होतीस ना, म्हणजे त्याला वन्स मोर द्यावासा वाटत होता. इतका गोड मोमेंट होता. सगळंच छान होतं, सगळंच रिलेट केलं आम्ही. तुम्ही सगळ्यांनीच नेहमीप्रमाणे ह्या सिरीजमध्ये तर जीव ओतून सगळे काम करतात. आज राजूदा तुम्ही आलात, बहार आली, फार मजा आली. म्हणजे आम्ही इमॅजिन करत होतो की कोण असतील हिचे वडील किंवा काय, तर परफेक्ट कास्टिंग. फार आवडलात तुम्ही आणि मजा आली गाईज. प्राऊड ऑफ यू, ऑल ऑफ यू. येस येस. मंडळी, माणुसकी म्हणून केलेली मदत सुद्धा अनेकदा खूप त्रासदायक ठरू शकते. कशी ते बघूया पुढील प्रहसनातून. आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या जत्रेच्या अतरंगी प्रवाशांना. तिकीट बोला. तिकीट. तिकीट. उधर गाली उधार. अरे बस मध्ये तुला अधूनमधून चढवून घेतो तर असं विरोध करशील. MSG मंदिराच्या इथं काकडे विकताना जो अडकला होता तोच ना रे तू. अरे जवळच्या टप्प्यावरचा प्रवासी तू. तिकीट बोलेपर्यंत तो स्टॉप येतोय आणि विरोध करतोस. तुला एकच शिक्षा, हे सगळं संपेपर्यंत एक शब्द पण बोलायचा नाही. वासाड्या लय मारीन तुला सांगतोय. हा, उतरताना तिकीट घे. तिकीट. तिकीट. एक बनेनगर द्या. वासाड्याचं स्वप्न बघा काय था. बनेनगर. अरे एकाच्या नावाची साल काय झाली, सगळ्यांना डोहाळे लागलेले आहेत ना. बनेनगर. उकटाकी पैसे देऊ. ए पैसे दे. पैसे दे. तिकीट. ठीक आहे. सॉरी. तिकीट दे. घेतलंय वा. तिकीट अजून. ए भाऊ तिकीट घेतलंयस काय? मगाशीच घेतले मी. नाही ना. बर. तिकीट. हवंय? घ्या. अरे बापरे, असं आहे. एक घ्या. हॅलो. वर करा ना. हा. काय? बस. हॅलो. हो. अवरे काही करायला करे. हॅलो. थँक्यू. अरे एवढे काय पाणी तर पाडलं. थँक्यू काय. आज माझ्या बायकोनी खायला काय दिले प्रवासात? केलं. प्रवासात हलकं फुलकं खायचं. हवंय? हा. घ्या. बायकोने दिले माझी. घ्या. काय हे? अरे बापरे, म्हणजे सोलून द्यायला लागेल तुम्हाला. तर हॅलो. केवढी काही करशील? किती दिवसाचा उपाय साहेब आला. हा. अरे हो, आता काय साल खाशील सगळे. बापरे. हो. हा तुमचा कोण लागतो? काका, हा कोण लागतो कोण तुमचा?
जेलमध्ये चाललाय, काय केलं त्याने? सांगा ना कोण लागतो तुमचा काका? हो तुम्हाला विचारतो काका कोण लागतो तुमचा तो? अरे माझा जावा लागतो, तुला काय करायचं वाचार का पत्ता तिकडे? हो बरोबर आहे, सासरा म्हणून एवढं केलंच पाहिजे ना. मानला या माणसाला पण, जावायला एवढं हातकड्या घातल्यात पण माणूस त्याची काय सेवा करतोय. मानला. चेते आता कुठे एसटी मध्ये जावं तिकडं. बरी आहेस काय? हाक मारले रोड मध्ये कशी येतेस तू? जनरल बोलायचं तिकडे बघ ना. बघ जावई गुन्हा करून जेलमध्ये चाललाय तरी सासरा त्याच्या सोबत आहे. नाही तर माझा सासरा 4 फणस मागितले तर बांधावरनं ढकलून दिलं मला. नाहीतर काय, एवढे फणस घेऊन कुठे जाणार आहे तो? खरं त्याला उड्या फणसावर बसवलं पाहिजे आणि ढकलला पाहिजे. माझ्या बाबांना बोलायची काय गरज नाही हा. बोलण्यासारखेच आहेत ते. पण मुळात कैदी आहे ना तो, त्याला जावई कशाला करून घ्यायचा? अरे वचारे तू माझा जावई नाहीच आहे. त्यांनी पाणी मागितलं, केलं मागितलं म्हणून मी दिलंय. काय बोलताय काका? आता मला मगाशी बोलला तो तुमचा जावई आहे म्हणून, आता बोलता नाही. वसारे तू 1000 चौकशा करतोस ना म्हणून मी उत्तर दिलं. तुम्ही सगळे शांत बसा आणि फायनल काय सांगतो ती नीट ऐका. हा माझा जावई नाही, मी ह्याचा सासरा नाही. किल्ले जावई गुन्हेगार आहे ना, त्याच्यामुळे नातं लपवतोय हा माणूस. माणूस की राहिलीच नाही आजकालच्या. नाही काय आहे, आपला माणूस किती चुकला ना तरी तो आपला माणूस असतो हे विसरायचं नसते. नाही बरं, या माणसाला चुकीचं आहे. पण यांनी कधीतरी त्यांना आवाज दिला असेल ना की जावई बाबू चहा पाहिजे का, पाणी पाहिजे का, विचारला असेल ना. नाही चुकीचं आहे. आता जावई गुन्हेगार आहे, मग अशाशी सोयरी जुलवायची कशाला? कशाला जुलवायची मला सांग ना. या माणसाला अक्कल नको, अक्कल नको या माणसाला. छान आवाज साड्या, तू कशाला माझी अक्कल काढतो साहेब? आणि मी माझ्या पोरीचं लग्न एका चांगल्या मुलाबरोबर केलंय, तो भला माणूस आहे. अरे तू तरी सांग ना वाचाऱ्या, आपले काय संबंध आहेत का नाही ते सांग ना त्यांना. मामा, संबंध नाकारायला गेला तर ह्या जगात कोणीच कोणाचं नाहीये. पण त्यांनी जोडलेल्या ऋणानुबंधाचं काय करायचं? कुठला ऋणानुबंध चाललाय तुझा वाचाड्या? काय ते आहेस तू? काय त्यासारखं बोलताय? कैद्यासारखं बोल, असं बोल, तसं बोल. त्यांनी तोंड दिलं, त्यांनी भाषा दिली, आपण फक्त बोलायची. आपण फक्त माध्यम आहोत. करता करविता फक्त तो आहे. हा कैदी कमी फिलॉसॉफर जास्त वाटतोय. काय जावई मिळाला तुम्हाला, एक नंबर जावई मिळाला. वा वा. पण हा माझा जावई नाहीच आहे ना वाचाऱ्यानो. अहो मग तुम्ही बोलू नका ना. तुम्ही बोलायला लागले म्हणून हे सगळे बोलायला लागलेत. तुम्ही बोललेच नाही तर हे काय बोलणार आहेत? याला बरोबर बोललास न चुकता. कुठेही फंबल टाकला नाहीये. तुझी शिक्षा संपली, ताबडतोब तिकीट घे तुझा. हे घे चल पटकन. पैसे राहू दे, पैसे नाही जरी चालतील. वा मी शांत बस. ऐका ना, काय झालं? त्या कैद्याची भाषा ऐकलीत ना? एवढं चांगलं बोलणारा माणूस गुन्हा कसं काय करू शकतो? जावई सगळे चांगलेच असतात. जेवढी मस्ती आहे ना ती सगळी सासऱ्यांच्या अंगात असते. सगळं नाही, सगळं नाही. सगळे 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 त्यातले. मी लिहून देतो. हे बारकं संत्र उभा आहे ना, यानंच काहीतरी घोळ घातला असेल. यानंच घोळ घातला असेल. तो बिचारा चांगला आहे, त्याने सगळे यांची पापा स्वतःच्या अंगावर घेतलेत. लिहून घे बघ कसा दिसतो, श्यामळू. पण यांच्याकडे बघून वाटतंय हा तसं. यांच्या चेहऱ्याकडे बघून मला मगाशीच वाटलं होतं की यांनीच काहीतरी केलं असणार म्हणून. चेहरा बघून असं वाटतंय ना आत्ताच कोणाच्या तरी कोंबड्या चोरून आणलेल्या दिसतंय. काय झालंय? कोंबड्या चोर आहे मी? माझ्या चेहऱ्यावर कोंबड्या चोर दिसतो तुम्हाला? हे गप, आवाज नाही चढवायचा. गप, अजिबात नाही बोलायचा. तुझा जावई ऐकून घ्याल, मी नाही ऐकून घेणार. पण वत्सरून हा माझा जावई नाही. खाली उतरवी ना. अरे पण हा माझा आवाज बांध. तुझा जावई गुन्हेगार आहे ना, मग आमच्या कशाला वरटतोस? ओ हवालदार साहेब, अहो तुम्ही तरी सांगा ना ह्याचा माझा काय संबंध आहे काय? काय झालं? अरे तुम्ही सांगा ना ह्याचा माझा काय संबंध आहे काय? नाही नाही, मी काहीच बोलणार नाही. मागच्या वेळेस मी असंच एका कायद्याच्या बाजूने बोललो, त्याच्या नातेवाईकांनी ती साक्ष म्हणून वापरलं. जे काय तासलाय साहेबांनी मला, तो कैदी सुटला बियाना. मी काय बोलणार नाही. आता हे बघा, हे तो तुम्ही तुमचं काय असेल तुमचं तुम्ही बघून घ्या तिकडे. सासरा जावाय मला काय सांगू नका. घ्या, पोलीस पण यांना नातेवाईक समजतात आणि तुम्ही नाकारताय. जावेला काय माणूस आहेस रे, जावेला नाकारतोस? माझा जावई ना सांगितलं कर कसं रे तुम्हाला?
तुम्हाला? स्वार्थी माणूस आहे, एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे. खरं तर बेड्या ना ह्याच्या हातात पाहिजेत. आणि काय हो हे बघा बाजूला जरा सासऱ्याचा गुन्हा अंगावर घेतलाय. चेहरा बघा देव माणूस. अरे अशा माणसाचे पाय धुवून पाणी प्यायलं पाहिजे. नाहीतर काय? अरे पण तो गबस! अरे पण तो काय गबस! एक शब्द बोल नकोस. काहीतरी काय हा माझा जावच नाही यार, दुसरं लग्न झालेलं आहे ऑलरेडी. काका काका हे घ्या कार्ड घ्या. माझा मित्र वकील आहे. जावयाची जर केस लढायची असेल ना याला फोन करा. एक नंबर वकील आहे, तुम्ही जिंकणार वन साइड. ऐका आत्ताच फोन करा. तो वकील लय भारी माणूस आहे. अरे पर वसाऱ्यानो हा माझा जावयच नाहीये तर मी ह्याच्यासाठी का केस लढू? अरे काय? अरे वसाऱ्या तू तरी सांग ना ह्यांना आपले काही संबंध नाहीत ते. मामा त्यांनी जोडलेल्या ऋणानुबंधांचं आपण काय अरे करायचं? कुठला ऋणानो बंधू वसाऱ्या तुझा आलं ऋणानो बंधू त्यातला. अरे ह्यानी केलं मागितलं ह्यानी पाहिजे म्हणून दिलं ना. एक माणूस की म्हणून मी ह्याला पाणी पाजलं. खरं तर माणुसकीचाच गळा दाबला पाहिजे. बाबा काय तुझा काय बोललास तू आता काय बोललास माणुसकीचा गळा दाबला पाहिजे. गला दाबीन सासरा आहेस ना असा वागशील त्याच्या बरोबर. हा मी तसाच वागणार कारण हा माझा जावई नाही आहे. माझा जावई दुसरा आहे. मग हा का पहिला जावई आहे? अरे हा नायच आहे तो वेगळा आहे हा वेगळा आहे ना. कळलं कसं नाही तुम्हाला? मग हा दुसरा जावई आहे. अरे हा माझा जावईच नाही आहे. माझी मस्ती माझं चुकलं मी ह्याला पाणी दिलं. ती म्हणतात ना म्हण आहे केल्याने होत रे केलं कुणाला दिलंच नाही पाहिजे. माझा प्रवास इथं संपला. मला उतरायचं वा 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 खूप भारी संकल्पना, खूप छान परफॉर्म केलं, खूपच मजा आली. वा बघा हा सरसे काय म्हणतात प्रसाद दा. श्रमेश ऍक्च्युली ना तू हाक मारल्यानंतर मूड येणार वाटतोच माहिती. पण त्यातल्या ते गोड कपल होतं आणि ते मस्त होतं. मोरे नेहमीप्रमाणे जबरदस्त. अरुण मस्त एनर्जी ॲज युजल. बारकं संत्र असलं तरी त्याचा स्वाद फार गोड होता. मजा आली. सई व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. दत्तू मला तुझं कौतुक आहे कारण तू लोकांना तू इन्स्पायर करतोयस आणि बने नगर असावं हा थॉट तुझ्यामुळे आलाय लेखक आला आणि तुझं त्याच्यासाठी खूप कौतुक आणि असं इन्स्पिरेशन आपल्या टीममध्ये आहे याचा खूप आनंद आहे कौतुक आहे. आणि बन्स मला असं वाटतं की हे कुठेतरी पोचलंय आज युनिव्हर्समध्ये ते होईल लवकरच अशी सगळे मिळून आम्ही आशा करतो आणि तुला खूप शुभेच्छा देतो. मस्त परफॉर्मन्स सगळ्यांचे परफॉर्मन्सेस खूप आवडले. नेहमीप्रमाणे मला बसमधलं वातावरण आणि बसमधली माणसं यांच्याबद्दल खूप उत्सुकता असते आणि तशाच वेगवेगळ्या छटा असलेली माणसं कायम भेटतातही. आजही ती भेटली. तुम्हा सगळ्यांना भेटून मजा आली. मँडी सुपर्ब अटेम्प्ट. मला असं वाटतं की वेगवेगळी कॅरेक्टर्स तुला दिली जात आहेत. तुझ्याबरोबर एक्सपेरिमेंट होत आहे याचा अर्थ तू समजून घे आणि ह्याच रेटने पुढे जा. मजा आली. वा वा मंडळी हास्याच्या या लाटा अशाच उसळत राहतील परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश. नमस्कार मंडळी. मनोरंजनाचा झेंडा अटके पार फडकवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश. मंडळी बिल्डिंग मधील एक रहिवासी आज घेणार आहे निरोप. चला बघूया त्याचे शेजारी त्याला कसा निरोप देता येते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. मोरे घ्या घ्या. काय नाही नको नाही. अहो घ्या ना. मी खरंच घेत नाही हो. अहो कोल्ड्रिंक आहे. हो संध्याकाळी 7 नंतर नुसतं कोल्ड्रिंक नाही घेत मी. मोरे ना जे घेतो ते मी पाण्यातनच घेतो का काय जमात. तसं नाही. असं ना करू घ्या हो. नाही खरंच नाही शपथ नाही. घ्या की आता चौगुले साहेब आपली बबली सोसायटी सोडून दुसरीकडे जाणार आहेत की हो. नाही शिफ्ट होणार आहेत. एवढी प्रेमानं का पार्टी ठेवली आहे त्यांनी. नाही पार्टी ठेवली नाही बरोबर आहे पण ह्याची व्यवस्था केली नाही आहे ना. आईला का तुम्ही आहे का नाही हे बघा ते पियत नाही तर ते पाजत पण नाही कळलं का. मग जगतात कशाला. मोरे काय बोलू नका. गंमत केली हो. नाराज करू नका त्यांना. नाराज करू नका बरं. नाही खरं सांगतो घाशाखाली उतरत नाही ती संध्याकाळची.
पण फीलच येत नाही काय माहिती आहे. मग आता काय चौगुल्यांना नाचवायचं का म्हणजे तुम्हाला फील येईल? नाचा मग चौगुले. अरे मोरेंचा स्वभाव आहे ना, अनेक वर्ष असाच आहे. हो हो हो, काय करणार. मला का लाज पण वाटत नाही हा? कशी लाज वाटायची. सुधरा की जरा आता तरी सुधरा. पण काय करा चौगुले, अरे तुम्ही चालले सोडून गैरी याद येईल गाड्या तुमची. 23 वर्ष आपण सोबत आहे ना बिल्डिंग मध्ये. नाही बरोबर आहे, बरोबर आहे. पण किती काय आठवणी करणार आपल्या. नाही, अगदी बरोबर आहे. पण काय करू, म्हणजे आता फॅमिली पण वाढते, मुलाचं लग्न होणार आहे. चौगुले तुम्हाला सांगतो, म्हणजे आधी आपली बाबला चाळ होती. होय होय. त्याची रिडेव्हलपमेंट झाली आणि बबली सोसायटी झाली. रिडेव्हलपमेंटसाठी सर्वात जास्त मेहनत कोणी केली? या माणसाने. जा, त्यांना ती परिपत्रक द्या, सगळ्यांची मिटिंग घ्या. मी तुम्हाला सांगतो, बबली सोसायटी कोणामुळे उभी आहे तर पहिलं नाव ह्यांचं येणार. नाही चौगुले खरं नाही पुढाकार घेतला बोललो ना. बरं, ते तुम्ही आता जाता अंधेरीला ना? हो, अंधेरीला DN नगर आहे ना, त्याच्या बाजूला मोठं कॉम्प्लेक्स होतोय बघा, तिथे 3 BHK घेतलेला आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. अभिनंदन. हो, थँक्यू. पण अगदी खरं सांगू का, माझं मन इथे आहे हो. नाही 23 वर्ष काढली हो. खरं आहे. हे बबली सोसायटी हे नाव सोडल्यास बाकी सगळं चांगलं आहे. लाज वाटते हो. बबली सोसायटी, मी खरं सांगतो, माझ्या पासपोर्टवर बबल सोसायटी असं नाव लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्ही जाताय? हो, आता काय करणार, जावं तर लागणारच आहे. नाही बरोबर, खूपच आठवण येईल हो तुमची. चालायचंच. मी काय म्हणतो, जाताना हा सिलिंग फॅन घेऊन जाणार आहो. का नाही नेणार तर मला दिला असं बरं झाला. म्हणजे काय, माझ्या सासऱ्यांची ना 75 आहे, त्यांना द्यायचंय म्हणून. बाकी अरे काय माणूस. हो हो मोरे, अरे किती चिंदीगिरी कराल. चिंदीगिरी कसली बरे हे बघा, अरे त्यांना बोलू द्या ना. त्यांची पार्टी आहे का ती सोडून चालली ती या. बोलू द्या ना त्यांना, बोलू. तुम्ही फॅन बिनचं काहीतरी काढू नका. नाही चौगुले तुम्ही बोला, खरंच बोला. काय नाही, मग आणा बिर्याणी खाऊन. काही नाही बोललं ना, मग बोलायची पद्धत असते ती की काही नाही. आता मला थांबा जरा, मोरे थांबा. असं काय. टिकून बसा. बोला. काय नाही, काय बोलणार. मी अगदी मनापासून सांगतो, गेली 23 वर्ष या सोसायटीत आहे आणि गेली 10 दिवस माझी मनस्थिती खूप वेगळी आहे. कारण आपण कुटुंब म्हणून राहिलो या सोसायटीत. जसं सुख आपण शेअर केलं तसं दुःख सुद्धा शेअर केली. काय सांगू, काही क्षण असे गेले, संकट होती, पण तुमच्या सगळ्यांच्या, शिवलकर, तुम्ही सगळ्यांनीच खूप साथ दिली. त्यामुळे आता जायची वेळ आली म्हटल्यानंतर मला एकदम असं कळत नव्हतं काय, म्हणजे शब्द नव्हते माझ्याकडे. नाही चौगुले मैत्री असते नाही. हो यार, ठीक आहे. चौगुले काय चौगुले, आम्ही नाही असं यार काय चौगुले तुम्ही. अरे 7 जणांची ही पद्धत आहे, कुठली पद्धत आहे ही तुम्ही घेता? हे नवडलं मला. मी म्हटलं का तुम्ही या आणि मला सांत्वन करा म्हणून? अरे कंबर हे होते ना यार. नाही पण चौगुले, चौगुले खरंच सांगू ना तुम्हाला, खूपच आठवण येणार हो तुम्ही. अरे नाही आठवण आहे. चौगुले ऐका ना. ए बसा खाली बस. खूपच हो, म्हणजे खूप वाईट वाटणार आहे. अरे मोरे असं काय करताय? नाही, आठवण म्हणजे आपण इतक्या वर्ष आता जवळ राहता, आठवण तर येणारच ना. मी काय म्हणतो, तुमची आठवण म्हणून तो चपलेचा स्टँड घेऊन जाऊ काय? एवढा सासऱ्यानं देन काहीतरी. अरे काय माणूस आहे चपले. हो मोरे, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. सासऱ्याची 75 आहे ना, तो स्टँड बघा, गंजलाय तो. सासरा पण गंजलाच आहे. हो, कसं बोलताय हो. अरे ठीक आहे, तुम्हाला पाहिजे ना, घेऊन जातो, स्टँड घेऊन जा. ते सिलिंग फॅन, बरं सिलिंग फॅन सुद्धा घेऊन जा. मग तर झालं. आता काय केवलकर जाऊ दे, मी बोललो ना, आता कुटुंब आहात तुम्ही सगळे, माझं कुटुंब आहात. मोरे माझा मोठा भाऊ आहे ना. येस, मोठा भाव. येस. हा सोपा पण देऊन टाका. या काय कर या चौगुले, मोठा भाऊ सोपा घेऊन उरावर बसला तुमच्या. काय आणि फॅमिलीतला सदस्य म्हणता याला. आहेत सदस्य. असे सदस्य जमा केला ना, तुमची मूळ फॅमिली सिग्नलवर धुपारट्याचं भांड आणि मोरपिसा झाडू घेऊन उभी दिसेल तुम्हाला. अशा डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं डायरेक्ट. अरे तुम्ही धन्य आहात. काय धन्य आहे? काय करायचं मोरेंचं मला तेच काय करू नका त्यांचं. बसा. अंदाजच घेतात नाही माणसाचा. मी काहीतरी सिरियसली सांगत होतो. गेली 10 दिवस मी वेगळ्या मनस्थितीत आहे. म्हणजे माझ्या मनात विचारांचं अगदी काहूर माजलेलं आहे.
मी स्वतः शिफ्ट होतोय त्यामुळे माझ्यावर आता काय होते ते मी तुम्हाला नाही सांगू शकत. बरोबर. गेले 10 दिवस मी सांगितल्याप्रमाणे वेगळ्या मनस्थितीत होतो आणि ना मी ज्या दिवशी पहिला दिवस मला आठवतो इकडे आलेलो, चाळ होती माहिती ना, मी टेम्पो घेऊन आलो, सगळे तुम्ही बसलेलो होतो, तो दिवस आणि आजचा दिवस मला खरंच म्हणजे मी काय करू कळत नाहीये. पण म्हणतात ना माझ्या हृदयात कुठेतरी एक निद्रिस्त कवी होता, तो जागृत झाला आणि तो म्हणाला की बाबा मांड तुझ्या जे काही मनात आहे ते मांड कवितेमार्फत. एक मिनिट चौगुले कविता केल्यात तुम्ही? हो, मी कविता म्हणजे पूर्वी फार करायचो मी. तुम्ही कविता पहिल्यापासून करता? हा, म्हणजे पहिल्यापासून कॉलेजला असताना मी करायचो, पण मध्ये काही वर्ष गेली मी नाही तेवढा टच आहे. पण मला माहित नाही की हे सगळं आठवलं ना, आपले सगळे ऋणानुबंध सगळे फॅमिली होतो आपण, हे सगळं मी कवितेमार्फत केलेलं आहे. तर एक कविता वाचू का? त्याच्यानंतर बिर्याणी सुद्धा आणलेली आहे ना. हो, पण एक पटकन वाचून घेतो, म्हणजे पत्र एक समजा किंवा मनातल्या भावना कवितेमार्फत. फार छान आहे म्हणजे. यस. बापरे, माझ्या मनातलं सगळं ह्याच्यात उतरवलेलं आहे मी. बापरे, एवढं मोठं मन आहे तुमचं? नाही, कविता 2च पानी आहे. अच्छा, बाकी सगळे असेच कागद आहेत. ते असे काय बोललो, बिर्याणी थंड जाईल तर खायला मजा नाही. हो नाही, करूया, काहीच प्रॉब्लेम. हो, 10 मिनिटात भेटतो. कवितेचं नाव आहे ओथंबलेल्या आठवणी. अरे वा वा, मस्त. म्हणजे तुम्ही लिहिल्या स्वतः? हो, ओथंबलेल्या आठवणी. म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या पहिल्यापासून करायचं? हो, पहिल्यापासून. अच्छा, हे वाचू द्या. तुंबलेले आठवडे वाचा. कुठले तुंबलेले आठवडे? आता काय म्हटलं होतं? ओथंबलेल्या आठवणी असं नाव आहे. ओथंबलेल्या, मी म्हटलंच तरी ओथंबलेल्या. गुच्चपटा वाचतो. वाचा. आहात जमले आपण आज अगणित संख्येने. मस्त मस्त. आहात जमले आपण आज अगणित संख्येने. एक मिनिट. आलो जेव्हा आपण. काय झालं? म्हणजे 15-20 मिनिटं लागतील ना तुम्हाला? नाही, 15-20 मिनिटं नाही, 5-10 मिनिटात होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. हा, पण कसं नंतर तुमचा सूर लागेल, उगाच माझा डिस्टर्बन्स नको. म्हणजे मग काय तुमचं काय म्हणणं आहे? मेसेज आला होता तेवढा फक्त सांगायचं होतं. अच्छा, ठीक आहे. पण नंतर मग मी वाचतो. नंतर आपण अंड्या भातवणेकर आहे ना, बाजूच्या सोसायटीतला, पुढच्या रविवारी आपली अंडरआर्मची क्रिकेट मॅच आहे. तो विचारत होता की कन्फर्म आहे ना आपलं? आहे ना. मी ते त्याला कळवतो, फक्त त्याने विचारलंय की आपल्या सोसायटीत खेळायचंय की त्यांच्या सोसायटीत, ते ठरवा. त्याच्यात काय ठरवायचंय? मागच्या वर्षी आपल्या सोसायटीत मॅच झाली, या वर्षी त्यांच्या सोसायटीत मॅच होईल. त्यांना दरवर्षी आपल्या सोसायटीत मॅच घ्यायला का पेंड लागली आहे का? म्हणजे त्यांना बोलवा, त्यांची व्यवस्था करा, त्यांच्या नाश्त्याचं बघा, अजून ते काय ते हॅलोजन बिलोजन लावा, आणि ते आपल्या सोसायटीच्या काचा फोडणार. ते या वर्षी त्यांच्या सोसायटीत मॅच होईल आणि आपण त्यांच्या काचा फोडू. राजपूत, हे सगळं सांगतो मी त्यांना. फक्त बंड्याने एक अट घातली. काय का मुरे? बंड्या बोलला मॅच खेळूया पण राजपूत नको. मी ना बंड्या. एक मिनिट. परत 3 बायना. मी नाही खेळायचो. पार्टी आहे. मी का नाही खेळणार? तो कोण सांगणार? तो बातवणकर कोण आहे? तो चावण्या खेळताना नुसते कान चावत राहतो. तो ठरवणार आहे. राजपूत शांत व्हा, बसा खाली तुम्ही. काय बसलो. तुम्ही मागच्या वेळी चिटिंग केली होती बरं. चिटिंग केली? आता मॅच खेळत होतो आपण, ह्यांनी चिटिंग केली होती नाही? काय चिटिंग केली? मी विकेट किपर होता. मग त्यांचा पोरगा बॅटिंग करत होता. तुम्ही काय म्हणला? ते बघा दिशा भाभी आली. ती इकडे तिकडे बघायला लागलं, पोरग बोल्ड झालं. ती त्याला चिटिंग नाही म्हणत. मग काय म्हणते? तर स्ट्रॅटेजी आहे. ऑस्ट्रेलियाचे प्लेअर स्लेजिंग करतात की नाही? ते करतात की नाही? मग तसं केलं मी. बस एक मिनिट. बघा राजपूत, हे ऑस्ट्रेलिया आहे का? बबली सोसायटी आहे, त्यामुळे जरा. मी आहात का सोसायटीत तेव्हा? मॅचच्या वेळेस तुम्ही सोसायटीत राहणार आहे का? नाही, मी परवा सोडून जाणार आहे. मग तुम्ही बोलू नका, तुमचा संबंध नाही. मी बोलणार, तुम्ही बोलू नका. तुम्ही अजिबात बोलू नका. आणि त्यावेळेस मी बोललो, पण त्या बॅट्समनने बॅटिंगवर कॉन्सन्ट्रेट करायचे ना, त्याने काय चाबरे धंदे करायचे त्याने. तुम्ही कशाला बोलायचं ना? नाही, मी खेळणार म्हणजे खेळणार. खेळ काय खेळतोय? खेळण्याबद्दल काही नाही, विकेट किपिंग करू नको. नाही, 1 वर्ष विकेट किपिंग केली तर आकाश कोसळला नाही का तुझ्या? अरे विकेट किपिंगच आवडते मला बॉल असा कचकन पकडून रपकन गिल्ले उडवायला आवडतात मला. मी खेळणार. बरं ऐका ना, मी एक कविता केली एकदा, ती म्हणतो का पण बिर्याणी खड्ड्यात गेली कविता. खड्ड्यात गेली. काही संबंध नाही कविता. एक मिनिट पार्टी मी बरोबर आहे. मॅचच्या वेळी तुम्ही नसणार की नाही? बाजूला बसा जरा. काय तुमची आकडूगिरी आहे? 1 मिनिट. आकडूगिरी नाही, आकडूगिरी तुम्ही मॅच खेळू देणार नाही, हे काय बोलताय? नाही, तुम्ही ना माझ्याशिवाय मॅच खेळून बघा तुम्ही. मायनी शपथ बापू, ते हॅलोजन असतील ना, हॅलोजन दगडाने फोडून टाकीन मी. खानदेशी विसरू नका तुम्ही.
तू मॅच खेळू नाही देणार. नाही खेळू देणार. 4 चौघात सांगतो मी मॅच खेळणार आणि तुझ्याशिवाय खेळणार. नाही खेळून दाखवा तुम्ही फक्त आता. अरे दाखवतो. नाही आणि तुम्ही असे वागले ना मी सोसायटीच्या सगळ्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकीन. ही जी गंदी पटाक थर्ड क्लास पार्टी आहे ना याच्यावर पण बहिष्कार. थर्ड क्लास 1 नंबरची थर्ड क्लास. पण कविता मी चांगली म्हणतो. खड्ड्यात घाला ती कविता. तिच्या म्हणायच्या लायकीची एका कविता ती. पण म्हटली पण नाही मी अजून. अरे टला ठ आणि लकडीला मकडी लावून केलेली कविता असेल. अरे पण तुम्हाला कसं माहिती मी अजून. अरे टाकल्या निघ रे. जातो तू नको सांगू मला. धुळ्याचा अँड्रू सायमन निघ. अरे तुम्ही अरे ऐकून घ्या ना. गेले रे तुम्ही रे. हो ऐका. अरे बिर्याणी केली. अरे गंदीपटा पंचफोक बिर्याणी आहे तुझी. अरे कुठे अजून खाल्ली बिर्याणी खाल्ली पण नाहीये बिर्याणी. 2 व्हेज आहे, पनीर पण आहे, अंडा बिर्याणी आहे, गोल अंडी आहेत. का तुम्ही हे करताय? शांत बसा ना. राहू दे तो. अरे तू कविता वाचणार होतो की नाही? मी गेलो ना माणसासमोर कविता वाचताय. त्याच्या खानदानात कवितेचा काय संबंध आहे? काय बरं झालं गेला तो. जाऊ दे चौगुले. आपले रिलेशन्स किती चांगले आहेत याच्यावर. ओके तुम्ही वाचा उसवलेल्या रात्राणी ती वाचा. उसवलेली रात्राणी कविता कुठली तरी. ओथांबलेल्या आठवणी. उसवलेली रात्राणी असं का मिळेल? ओथांबलेली तुम्हाला मागासपासून सांगतोय ते वाचा ते. ठीक आहे मी आता वाचतो. तुम्ही आता एवढे आहात तुम्ही छान ऐकाल की नाही? वाचू का? हा येस. आहात जमले आपण आज अगणित संख्येने एक गेला. आलो जेव्हा या वास्तूत मी होता आपल्या चाळीचा वर्धापन दिन. आलो बरोबर. आलो तेव्हा वर्धापन दिन होता. मी आला त्या दिवशी. तुम्ही टेम्पो घेऊन आला बघा आता. हा मी होते. मागे येऊ दे पण दिन झालं. वर्धापन दिन. हा 22 जुलै. 22 जुलै तारीख लक्षात. अरे हो एक आठवलं. वर्धापन दिन 22 जुलै. आपल्या सोसायटीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. लक्षात आहे का तुमच्या? मोरे अरे कामाला लागा. वर्धापन दिन साजरा करायचा आहे. बरे आहात ना तुम्ही? म्हणजे बराच आहे मी. काय आठवलं काय 2 दिवसांनी सोसायटीची मीटिंग कसली आहे? वर्धापन दिन आहे. मोठं काहीतरी प्लॅन करूया. ह्याचीच मीटिंग आहे ना. 25 वर्ष होत. मला आठवलं बसा मोरे. मी काय म्हणतो आपण हे नंतर मीटिंग मध्ये फिक्स करूया. आपण एकदा करूया. पण मी काय म्हणतो तुम्ही जर या सोसायटीतून गेलात तिथे यायचं. त्या दिवशी मी तुम्हाला पूजेला बसवणार आहे. मी पूजेला बसणार? अरे मोरे काय बोलताय तुम्ही? ते सोसायटी सोडून जाणार आहेत ना. ते कसे पूजेला बसणार? बरोबर तेच म्हटलं. पण ती येऊ दे जाऊ दे काय पण असू दे. आपलं ठरलंय ना. गोल पण त्यांची बायको बसणार आहे पूजेला. एक मिनिट काय बोललात तुम्ही? काय बोलू? गोल पण त्यांची बायको बसणार पूजेला बसणार सलग 3ऱ्या वर्षी. मग आम्हाला चान्स का नाही? माझं नवीन लग्न झालंय. मी बसतो पूजेला. अरे पण गोलप बसणार आहे ना. तुम्ही कसं बसणार? का गोलपच का बसणार? मी नाही बसू शकत. मी बसतो. अरे तसं नाही. गोलप 25,000 वर्गणी देणार आहे ना. तर तीच बसणार. नंतर फिक्स होईल ना. नंतर मीटिंगला फिक्स होईल ना. छान कविता आहे, बिर्याणी आहे, अंडी पण आहे. चौगुले तुम्ही त्यावेळी असणार का सोसायटी? नाही मी उद्या जाणार आहे. नाही की नाही? कशाला मध्ये बोलताय? नाही तसं नाही म्हणत. आपण हे नंतर करूया. तिकडे कविता. एक मिनिट. 25,000 देतो म्हणून तो पूजेला बसणार. लाचार कमिटी आहे तुमची. लाचार कमिटी आहे. पैसे देतो म्हणून तो पूजेला बसणार. लात मारली. लाचार नाही बाबा. मोरे मोठ्यात म्हणून तुमच्याशी काय बोलत? लाचार काय? शांत बस. लात मारली कमिटीवर. अरे तू होताच कुठं कमिटीत लात मारायला बेनी आहे? नाही तरी लात मारली. लात मारली काय? तू नका सांगू मोठा. आलो जेव्हा वास्तू. नाही 2 मिनिट आपण वाचूया कविता. आपली फार छान कविता. आज नाही उद्या वाचू. बसा तुम्ही. तू काय सांगतोय मोठा? काय केलं? मेंटेनन्स भरला नाही 2 वर्षाचा. मग 2 वर्षाचा मेंटेनन्स भरला नाही तू. 25,000 रुपये जेव्हा त्यांनी दिले तेव्हा 200 रुपये मेंटेनन्स मधले कमी झाले आपल्या. तेव्हा मोठा हाक हसत होत असतावर. मग आता दे ना मेंटेनन्स 2 वर्षाचा. चौगुले मला सांगा मेंटेनन्स दिला पाहिजे नाही? मेंटेनन्स द्यायला पाहिजे. मेंटेनन्स दिला पाहिजे. तो द्यायला पाहिजे. आहेत आपल्या सोसायटीत. उद्यापासून चाललेत ना. मग कशाला मध्ये तुम्ही बाजूला कविता बाजूला राहू दे. कविता राहू दे. बिर्याणी मी नाही भरला मेंटेनन्स. गोलपवर किती मेंटेनन्स? पैसे दे. गोलपवर दंड किती आहेत? गोलप तर नको सांगू मला. तू पैसे दे. एक मिनिट. बोट दाखवून माझ्याशी बोलायचं. तू पैसे दे. बोट दाखवून माझ्याशी बोलायचं नाही रे. पैसे दे आधी. काय बोट दाखवून बोलायचं नाही? दाखवणार बोट मी. ही घे बोट दाखवली. काय करताय? किती म्हणजे काय? तुझे पैसे मग तुझे तुला 25,000 रुपये. तू काय करतो तुला? तू पैसे दे. यार हे तुम्ही. तू पैसे दे. तुला पूजेला बसवलं. तू एक काम कर. 25,000च्या वरती 2,000 रुपये दे. 27,000 दे. तुला पूजेला बसवलं. आता इथे सगळ्यांसमोर सांगतो. मी पैसे पण देणार आणि पूजेला पण बसणार. बघतो कोण काय करतो. अरे हो कशाला भांडताय तुम्ही? अरे
बिचारे कविता ऐकवतात कविता ऐकवतात ना त्यांना. खड्ड्यात गेली रे कविता. मी 50 कविता केल्यात अशा. मी ऐकणार तुम्ही फालतू कविता मी पण करतो. फालतू नाही आहे यार, माझ्या मनातले भाव उतरवले. मला ऐकायची नाही. या लाचार कमिटीवर मला थांबायचं नाही. लाचार बोललो सर. ऐका ना, ऐकून जातो मोरे बीर नाही चालली. ऐका कल्पना करते थांबा, तुम्ही शांत बसा. 2 वर्षाचा मेंटेनन्स. अरे तुम्ही थांबा जरा. घोलप ऐका ना माझं. का बाप घोलप? अरे बापरे, मुद्दा म्हणून बोलचे आल्यापासून शिवलकर बोलतोय. सॉरी, मला लक्षात नाही आलं. मगाशी घोलकांत मला घोलप बसणार आहेत. सॉरी. जाचाल अंधेरीला चाल. अरे जा त्यांनी बोल नको. त्यांचं खायला आला होता त्याच बोलतो. तुम्ही बसा आतमध्ये. जा निघून जा. चल. अरे नको नको मागे बघ ते मोठं. तुम्ही बसा. जाऊ दे. संबंध आपले ऋणानुबंध त्याच्यावर मी कविता लिहिलेली आहे. यांची लायकी नाही हो. चिंदी आहे ती. पैसे भरायला नको ह्यांना. खायला आले ती हावरी. कविता तुम्ही वाचा. काय टेन्शन आहे. वाचा. किती राहिली आता? अरे सुरू पण नाही झाली अजून. तू सुरू एका ओळीत तुम्ही सगळं तिकडे राडा घातलात ना. मी उलट आपल्यातले किती सुंदर संबंध आहेत. डोळ्यात पाणी आलं लिहिता लिहिता. एवढे आपले सुंदर संबंध. ठीक आहे ऐका. उशकाला होता वाचा पटकन. कुठे उशकाला? वेगळी काय उकडलेली अंडी. अरे कुठली उकडलेली अंडी? म्हणजे कवितेत अंडी नाही आहे. कवितेत अंडी नाही आहेत. ती बिर्याणीत अंडी आहेत. म्हणजे ओथंबलेल्या आठवणी असं नाव आहे ते. चिकन आहे ना. अरे चिकन. अरे यार माणसाला सांग. बसा सांगा ना जरा. अरे बसा खाली. उगा मध्ये तुम्ही वाचा. उशकाला होता मी लिहिणार आहे. वाचा तुम्ही वाचा. चिडलेली अंडी. डोकं फिरवलं आधी. वाचा तुम्ही. ओथंबलेल्या आठवणी. आलो जेव्हा या वास्तूत मी, होता आपल्या चाळीचा वर्धापन दिन. आलो जेव्हा या वास्तूत मी, होता आपल्या चाळीचा वर्धापन दिन. पण दिन माझे झाले होते इनमिनतीनं. पण दिन माझे झाले होते इनमिनतीनं. त्यात तोंडावर आला होता बाप्पा समोर. बाप्पा ते मी जेव्हा आलो त्याच्यानंतर एका महिन्यानी बाप्पा आपल्याकडे झालेला होता आणि तेव्हा आपली सगळ्यांची ओळख झाली. म्हणजे मला माहिती आहे. तुम्ही नाही का आरतीला आमच्या घरी आला होता. आरतीला आलो. गालिंग लोटांगण मध्ये. लोटांगण तुम्हीच म्हटलं होतं. आम्हाला माहिती आहे. सगळे आठवणी अगदी ताकी आहेत माझ्याकडे. त्याच्यावर आठवलं. एक मिनिट मी काय म्हणतो. आणि प्लीज एकदा बोल. 2 मिनिटं. काय झालं मगातपासून झाले. बाप्पावर ना आठवण झाली म्हणून ऐका. एक पान तरी असं करू दे. मागे थांबवा पाहिजे. या वर्षी माझ्या म्हणजे गेली 20 वर्ष गणपतीची मूर्ती माझ्या काकाकडनं घेता हो तुम्ही. या वर्षी बाप्पाची मूर्ती माझ्या काकाकडनं का नाही घेता हो तुम्ही? नाही घेताय का नाही घेत मला सांगा. अरे पण पैसे डबल घेते ती. पैसे आता पैसे महागाई केवढी वाढली चौगुले मला सांगा. हे मंडपवाले डबल पैसे घेतात. मग मूर्तीचे पैसे द्यायला नको. नाही हे बघा. तुम्ही मूर्ती घेणार आहे की नाही माझ्या काकाकडनं सांगा. नाही घेणार ना. घेणार म्हणजे नाही घेणार. ठीक आहे. या वर्षी सोसायटीमध्ये या गणपतीत मी मुंबईत थांबणारच नाहीये. गावाला जाणार मी. पण गणपतीत थांबणार जाऊ दे. जाऊ द्या. प्रत्येकाचं काय मुद्दाम नाटक करते दिलं का? अरे काय मी डोक्यात होतो म्हणून ही कविता केली. आपल्या बसा तुम्ही. जाऊ द्या. लायकी नाही खरं त्यांच्या. चिंदी मुद्दाम करते त्याचं वाटायला लागले मला आता. फालतुगिरी करते ती. दादा वाचा तुम्ही. किती राहिले आता? अरे कुठे सुरू नाही झाले अजून. किती राहिले सुरू नाही झाले अजून. वाचा. आहात जमले आपण अगणित डोंबलाचा अगणित संख्या. एकटे उरलात आणि हे जुळता तरी का उगीच केली कविता. मरू देत. काढून टाकतोय कविता. तुम्हाला काय वाचायचं नाही. काय करू आता ह्या कवितेचं मला सांगा. काय करू? एवढा हे बिर्याणी आहे एवढी. काय करू आता? सगळे गेले निघून. काय करू? टोपर बिर्याणी आहे. टोपर बिर्याणी आहे. मी घेऊन जातो. म्हणजे आमच्याकडे पाहुणा आले तिनं त्याच होईल म्हणून. काय बोलता तुम्ही? कळतंय घेऊन जातो. विचारा हे अंड्याची कुठली? अंड्याची मोठी आहे ती. हा मग मोठ्याची मी घेऊन जातो. मग अरे अंड्याची मी घेऊन जातो. अरे पण कवितेचं काय करू? मी असं की बिर्याणी घेऊन जातो. पण कवितेचं काय करू? एका की नोटीस बोर्डवर एक नाही खाली लावा ती. येता जाता सगळी वाचतेली अंड्याची बिर्याणी. अरे ऐका हो. अरे ऐका. अरे कुठली सोसायटी आहे? अरे सुंदर झाला परफॉर्मन्स. पण काही म्हणा, वेज आयटम्स आणि कवितेवर नेहमीच अन्याय होतो. इति स्वानुभव. पण खूप मजा आली. ऐकूया हास्यरसिकांकडून की त्यांना तुमचे हे ऋणानुबंध कसे वाटले. प्रसाददा. वा बहारदार. मला आठवतंय त्याप्रमाणे या मंचावरती डायनिंग टेबल पहिल्यांदा आलंय का? हो मे बी येस. हो ना. हो. वा सेटिंग वाल्यांसाठी टाळ वाजवा. डेफिनेटली. फ्रेश
फ्रेश हास्य जत्रेमध्ये फ्रेश सेट पण येतोय आणि वेगवेगळी प्रॉपर्टी येते छान. म्हणजे माझं या सोसायटीत जरी मी 23 वर्ष नसलो तरी ह्या सोसायटीत मी 7 वर्ष येतो. मजा आली. छान होता विषय आणि इंटरेस्टिंग होता. कविता शेवटपर्यंत ऐकायला मिळाली नाही ते एक बरं झालं. अन्याय होतो. बाकी कॅरेक्टर सगळ्यांची इंटरेस्टिंग सादरीकरण. थँक्यू. सई नॅचरल परफॉर्मन्स होता. फार मजा आली. सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस मस्त होते आणि खरंच घडतंय की काय असं वाटलं. आणि खरं सांगू तर मीही माझ्या जुन्या सोसायटीमध्ये गेले काही काळासाठी. आमिरदा पण मधून मूड क्रिएशन करत होता त्याच्या म्युझिकने, त्यामुळे त्याला एक वेगळी नॉस्टॅल्जियाची झालर होती. तीही खूप एन्जॉय केली. मस्त. थँक्यू. मंडळी, एका शर्टमुळे एका कंपनीत रंगतंय मानापमानाचं नाटक. चला बघूया तिकडे नेमकं काय काय घडतंय तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या अतरंगी कलावंतांना. खूप लेट झालाय आपल्याला. अर्धा तास. गुड मॉर्निंग सर. ओ गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. शुभ सकाळ सर. सुप्रभात सर. सुप्रभात राजपूत. सुप्रभात. ही वेळ काय यायची? अर्धा तास लेट येता तुम्ही. तुम्हाला कळत नाही काय वेळ झालीये? सर न्यू शर्ट. येस. वाव, अमेझिंग शर्ट आहे सर. वाव, खूपच भारी. म्हणजे या स्ट्राइप्स तुमच्यावर खूप छान दिसत आहेत सर. थँक्यू. इंडेड इट्स अ ग्रेट कलर. काय सफेद प्रत्येकालाच सूट होतो आणि त्यात ब्ल्यू आणि रेड स्ट्राइप्स तर ते इट एनहान्सेस. ऑफकोर्स. त्याच्यामुळे ते काय मी काल बायकोसोबत गेलो होतो फिरायला तर बायकोच्या आणि माझ्या नजरेत पडला हा शर्ट. म्हटलं बघायला हवा आणि इट लुक क्वाईट एक्सपेन्सिव्ह. तर 12,500चा होता. म्हटलं घ्यावा. कितीचा आहे सर? 12,500. वाटतोय सर, वाटतोय. थँक्यू. तुमच्या अंगावर आल्यापासून तो लाखाचा वाटतोय सर. थँक्यू. म्हणजे सर मी म्हणजे लांबून त्याचा टेक्स्चर फील अगदी सगळं दिसतं. म्हणजे एकच शब्द कानावर फडफडतोय सर. मार्वलस. सर कमॉन बेटकर. सर तुमची पर्सनॅलिटी तशी बारीच आहे पण या शर्टाने ना तिच्या 4 चांद लावून टाकले हो. कमॉन कसं केलं सर? करा सर. कमॉन. अरे बापरे, शर्टाने ना तुमची स्टाईल कुठल्या कुठे गेली हो. म्हणजे तुम्ही आधी हंस होते आता राजहंस झाले सर. सर तुम्ही जर पोरगी असते ना मी तुमच्या मक्कू घेतला असता सर. राजपूत, कॉस्टची भीती काही आहे की नाही? तोंडातून सटकून गेलं सर. काय बोलताय? कळतंय की नाही तुम्हाला? बट ऑन अ व्हेरी सिरियस नोट सर, तुम्ही हँडसमच दिसता. बट या शर्ट मध्ये तुम्ही चार्मिंग दिसताय सर. म्हणजे या शर्टचा कलर आहे ना सर तुमच्या स्किन टोनला कॉम्प्लिमेंट देतोय सर. म्हणजे हद्द केले त्याने कॉम्प्लिमेंट. ऍक्च्युली सर म्हणजे खूप भारी चॉईस आहे तुमच्या बायकोची. सिरियस माझंच चॉईस आहे खरं तर. तुमची चॉईस खूप भारी आहे सर. म्हणजे जड दिसताय सर. काहीतरीच काय सर. खरंच तुम्ही जाळ दिसताय सर. म्हणजे तुम्ही निरंजनाच्या बाजून गेलात ना तर ती पेटेल आपण. थँक्यू. मी तर सर म्हणजे मला याच्या पुढे जावं असं वाटतंय सर. तुम्ही ते जेम्स बॉन्ड मधले ना डॅनियल क्रेग सारखे वाटत. येस सर. कार्तिक आर्यन दिसताय सर. शट अप. काहीतरीच तुमचं ना आपलं. गेट बॅक टू युअर वर्क. लिओ सर येणार आहेत आज. आपली एवढी इम्पॉर्टंट इंटरनॅशनल मीटिंग आहे. व्हिडिओ कॉन्फरन्स आहे. फाईल्स रेडी ठेवा. सर आम्ही तेच करणार होतो. गेट बॅक टू युअर वर्क. काय करायचं तुमचं ना? कौतुक करायला लागलं की थांबवत नाही माने. चॉकलेट का वाटताय तुम्ही? माने तुम्ही सेम सरांसारखा शर्ट घातलाय माने. हा ना. माने लँग्वेज. सर आपलं सेम टू सेम झालंय सर. एक्झॅक्टली माने. आपलं सेम टू सेम झालंय माने. सर आपण दोघं म्हणजे कसं दिसते माहितीये का? सरच्या राजाची बैल जोड. सर म्हणजे खरं आपण जरा असं करा बरं. असं करा की. कशासाठी? डावा हात उचला ना. असं करा. असं करा. असा सर सेम टू सेम दिसतंय. आपण ऐक ना असं बाजू जर असं केलं तर बँडवाली वाटतो सर. माने चॉकलेट पडलं तुमचं. घ्या सर. मुळात चॉकलेट का वाटताय? सर माझा बर्थडे आहे सर आज. मग
आणि हे काय आहे? हे असं शर्ट का घातलंय तुम्ही? युनिफॉर्म कुठे आहे तुमचा? बर्थडे आहे ना म्हणून नवीन शर्ट. मग हॅपी बर्थडे घ्या. हॅपी बर्थडे माने माने हॅपी बर्थडे. थँक्यू मॅडम. बर्थडे हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या शुभेच्छा बरं का. मिळाल्या त्यांना शुभेच्छा. माने काय प्रकार आहे हा? हे शर्ट का घातलंय तुम्ही? सर आपल्या कंपनीचा नियम आहे ना, म्हणजे काय? बर्थडे असला तर आपण नवीन कपडे घालू शकतो ना सर. मग म्हणून मी नवीन शर्ट घातलाय. सेम शर्ट का घातलाय माने? जो तुमच्या बॉसने घातलाय तसाच शर्ट का घातलाय तुम्ही? मला माहित नाही, म्हणजे काय झालं सर, काल मी बायको आहे की नाही कपडा गल्लीतनं जात होतो, तर तिथं शंकरांनाच्या मॉलमध्ये सर शेल लागलाय, पावसाळी शेल. तिथं असं ढीग लागलं होतं, असं सगळं शर्ट होतं. तर ढिगातनं बायकोला जेव्हा आवडला तेव्हा तिनं उचलला. माझं कसं बड्डे आहे ना सर, त्याच्यामुळे जरा महागातलाच घेतला तिनं. 850 ला घेतला सर ह्यो. 850 मात्र सर आपल्याला 12,500 बोलले. माने हा सर. माने काय बोलताय तुम्ही? नाही सर, पण मॅडम तुम्ही एकदा बघा, ह्यांच्या बायकोची आणि माझ्या बायकोची चॉईस सेमच आहे. हा माने 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 हे तुम्हाला कळत नाहीये तुम्ही काय बोलताय? हा शर्ट 850चा नाहीये, हा शर्ट 12,500चा आहे. किती? 12,500. 12,500. येस. गांडावलं तुम्हाला सबशीला गांडावलंय तुम्हाला सर. तुम्ही एक नाही शंकरांनाच्या मॉलमध्ये यायला पाहिजे होतं सर. तिथं शेल चालू आहे, तर खरं शेल, पावसाळी शेल चालू आहे. शर्टावर शेल आहे, पॅन्टीवर शेल आहे. आपण दोघं जर संघटी गेलो असतो की नाही, आपण दोघांनी सेम शर्ट घेतला असता, तो स्वस्तात दिला असता ना डिस्काउंट मध्ये सर. 850 800 ला मिळाला असता आपल्याला. 50 रुपये वाचले असते सर. हा तुम्हाला तो कुठला तुमचा कपाट गल्ली काय आहे ती? कपाट गल्ली सर, शंकरांनाचा मॉल. आज जे काही आहे तो शंकरांनाचा मॉल, तिथला शर्ट वाटतोय का तुम्हाला? ब्रँडेड शर्ट कळत नाही का तुम्हाला? माझं ब्रँडेडच आहे सर. हे बघा 850 लिहिलं इथं. माने याचा लेबल मी काढलेला आहे, पण हा 12,500चा शर्ट आहे आणि हा ब्रँडेड शर्ट आहे. कळलं तुम्हाला? तुमच्यासारखा नाही. हा प्रोबेबली फर्स्ट कॉपी असेल, पण तो तुम्ही आत्ता का घातलाय? पण सर वाटतोय सेमच सर. तेच सेम वाटतोय, हाच प्रॉब्लेम आहे. खरंच सेम आहे सर. मग काय करायचंय? सेम आहे तर मग मला एक फोटो काढायचा तुमचा. माझा बर्थडे आहे सर, नाही म्हणणार सर. मला पोस्ट बर्थडे खांद्यावर टाका. कशाला मी काढतो फोटो काढा की फोटो. मी काढतो. खांद्यावर टाका. कशाला खांद्यावर हात टाकू? मी टाकलं तर बरं नाही वाटणार ना तुमच्या. सर टाका ना. सर बर्थडे बर्थडे टाकायची सर. टाका हो. सर छान दिसताय सर, एकत्र टाका. टाकलाच नाही. हा सर असं ना थोडस ते होटाचा चंबू करा ना सर. ते चंबू करायला आलोय मी इथे. नाही इट्स ओके. वेळेवर येता येत नाही तुम्हाला, फाईल्स रेडी करता येत नाही. प्रेझेंटेशन आहे आज, सीईओ सर येणार ते माहित नाहीये तुम्हाला? फोटो काढायला येता तुम्ही इथे? सर आम्ही करणार होतो, पण ऍक्च्युली काय झालं, दोघांचा शर्ट सेम आहे पण किंमत वेगळी आहे ना, तर आम्ही कन्फ्युज झालोय म्हणून थांबलो बघायला. म्हणजे याला झाकावं त्याला काढावं तसं ते सर. सीईओ समोरची आपली आबरू जाणार आहे ना, ती झाका आधी. याला झाकावं आणि त्याला काढावं म्हणताय, मला सांगताय. फाईल्स रेडी आहेत तुमच्या? प्रेझेंटेशन रेडी झालंय तुमचं? काय बोलणार आहे माहितीये तुम्हाला? ऑलमोस्ट करा मग. आणि तुम्ही माने आत या. काय झालं सर? आत या माने. काय झालं सर? इकडे उभे राहा, इकडे उभे राहा. मूर्ख आहात तुम्ही. तुमच्या बॉसने जसं शर्ट घातलंय तसंच शर्ट कसं काय घालून येता तुम्ही? आज आपली एक अत्यंत महत्वाची मीटिंग आहे, व्हिडिओ कॉन्फरन्स आहे, इंटरनॅशनल व्हिडिओ कॉन्फरन्स आहे. तिथे जेव्हा तुम्ही चहा पाणी घेऊन याल, तिथे मी आणि तुम्ही एकच शर्ट घालून बसलेलो असतो तर कसं दिसेल? कळत नाही तुम्हाला? शर्ट बदलून या. बर्थडे आहे माझा सर. मग तुम्ही बदला की सर. माने ही काय ऑडॉसिटी आहे मला सांगण्याची की तुम्ही शर्ट बदला? माझा बर्थडे आहे. तुम्ही शर्ट बदला. का नाही बदलत आहे तुम्ही शर्ट? युनिफॉर्म कुठे आहे तुमचा? नाही घातला सर. का नाही घातला? माझा रागला युनिफॉर्म. काय झालंय? माझा रागले. माने कसं काय मांजर तुमचं? माने काय आहे हे? काय बोलताय तुम्ही? असं तुम्हाला विचारून थोडी हागणार आहे ना, ते हागलं सर. अरे सतत नका ना बोलू ते. तुम्ही हे शर्ट बदलून या, नाही तर मी स्ट्रिक्ट ऍक्शन घेईन. तुम्हाला कामावरून काढून टाकलं तर चालेल? बर्थडे दिवशी नका काढू. मग हॅपी बर्थडे. जरा हॅपी बर्थडे माझ्याकडून, पण शर्ट बदलून या. युजलेस. लगेच जा आणि शर्ट बदलून या. नवीन घ्या साड्या लगेच. सर ऐका ना, या शर्टात दिसायचं नाही तुम्ही मला. सर मुद्दाम नाही केलं त्याने, जाऊ द्या ना सर. मला नका सांगू मुद्दाम नाही केलं. हा सर सिरियसली बर्थडे त्याचा.
वेळेवर या आणि मग हे सगळं सांगा मला. अर्धा तास लेट येता सीईओ समोर आले असते सीईओ लवकर तर काय झालं असतं. सॉरी सर करतो सर लगेच. करा काम. हो करतो. बाय सर. सर मला एक बोलायची आहे तुमच्या. मी कमीन वगैरे पद्धत नाहीये. आता कशाला मरायला जाताय या. मी या सर काय थोडस बोलू का. बोला. काय सर आता तो माने त्याचा वाढदिवस आहे सर. मग आणि काय त्याने युनिफॉर्म नाही आणलाय सर. कुठून तो नवीन शर्ट घालेल सर दुसरा. तो नाही घालू शकत ना सर काही. मग मी काय करू. मग काय ना सर ते जर आले CEO आणि त्यांच्या समोर हा काही चहा नाश्ता घेऊन आला तर तुमची नाचक्की होईल. तर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक बोलू का. हा बोला. मी माझ्या मेवण्यासाठी आहे ना मी एक म्हणजे असा ब्रँडेड शर्ट घेऊन आलोय. हा म्हणजे सेल मधलाच आहे तो पण चांगला आहे बा. तर तो तुम्ही घालता का बा. घाला ना सर प्लीज म्हणजे बघा तुम्ही. राजपूत पण हा शर्ट होईल का मला. अरे सर वेळेला केळं आणि उपवासाला सीताफळ सगळं सारखं जास्त हो. घाला होईल का एवढं सांगा. होईल सर. घाला तुम्ही. तुमचा शर्ट मला द्या मी ठेवतो. नाही तसं नाही. काय तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. मानेंनीच ऐकलं नाही आणि सर आले ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो. सो आय थिंक बेटर मी हे मला द्या सर. हा हे जरा मला हेल्प करा. ते शर्ट द्या मला. थँक्यू. सध्या बनियानला बोक्स पडलेलं आहे. जरा शांत राहा. ते बोलायची सर तुम्ही शर्ट घालताना पण गैरबारी दिसताय सर. तुम्हाला लाज नाही आहे का. कशाबद्दल काय बोलताय कळत नाही का. नाही म्हणजे शर्ट पण एकदम खुश झाला सर. त्याचा एकदम असा खुल्लाच बा कलर. हे बरं दिसतंय. हे बरं दिसतंय. टॉम क्रूज दिसताय सर. चला बाहेर वा. मला कळत नाही का मी आज काय दिसतोय ते. सर जया अंगी नाना कळा त्या बसती नाना. अर्थ काय याचा इथे. असं तुम्ही शर्ट घालेपर्यंत बोलायचं होतं. या बाहेर या. बरं झालं राजपूत तुमच्याकडे दुसरा शर्ट होता. नाहीतर बनियान मध्ये काय स्टनिंग दिसतंय असं म्हणावं लागलं असतं. नको ग तू बोलता हारबेरात झाडावर चढून ठेवते. एखाद दिवशी बैसटून जातील मग तुझा प्रॉब्लेम होईल. बरं उशीर किती झाला होता आपल्याला. जरा लागणार ना बोलावं. नाही बोलावं तर लागेल. बोलावं राजपूत. हे बरं दिसतंय. हा मीटिंग साठी करेक्ट वाटतोय मी. करेक्ट. सर काय स्टनिंग दिसतंय सर ब्लॅक मध्ये. शर्टाने नशीब काढले सर. थँक्यू तुमच्या अंगावर चढलंय म्हणजे एक नंबर. थँक्यू एक नंबर सर. सगळेच कलर सूट होतात तसे मला. व्हाईट ब्लॅक ब्ल्यू. तुम्ही इंद्रधनुष्यच सप्तरंगी. बसा. हा कामाला लागा. सीईओ सर कधीही येतील. प्रॉब्लेम नको व्हायला. गुड. सर त्यांचा शर्ट सेम तुमच्यासारखा. गुड मॉर्निंग सर. इज दिस अ जोक मिस्टर पृथ्वी. सरजा राजा सर. व्हॉट. सॉरी सर. सर गुड मॉर्निंग सर. कॅबिन मध्ये या. Yes, sir. What is this? शर्ट. सॉरी सर. हा शर्ट आहे. हे काय आहे. मला नव्हतं माहिती सर. तुम्ही पण हाच शर्ट घालणार. मला माहिती असतं तर मी वेगळा घातला. म्हणजे आता मी तुम्हाला सांगून यायचं मी कुठला शर्ट घालणार आहे. नो सर आय डिडंट मीन. मी कसं काय घालू शकता माझ्यासारखं सेम शर्ट. सर काय झालं सर. मला माहिती नाही पण झालं सर. म्हणजे काय झालं. माझं सर परिस्थिती आली सर माझ्यावर तशी. परिस्थिती आली. हो सर. परिस्थिती आली. हो सर. $200 शर्ट घातलाय तुम्ही आणि तुम्ही म्हणताय परिस्थिती आली. सर हे $200 शर्ट आहे सर. ऑफकोर्स. हे पावसाळी सेल मधलं आहे सर. सर सॉरी सर. काय बोलताय तुम्ही. सर नाही सर म्हणजे तसं मी पावसाळी सेल मधनं घेतलेलं आहे. नाही सर तसं नव्हतं म्हणायचं सर मला. मग काय म्हणायचं होतं तुम्हाला. सर हे खरंच 1200चं शर्ट आहे सर. पण हे म्हणजे हे माझं 1200चं आहे. नाही सर हे $200 आहे सर. सर माझं 1200चं आहे सर. मग हे अवेलेबल. सॉरी सर. शर्ट बदला. हा सर. आत्ताच्या आत्ता शर्ट बदला. मीटिंग मध्ये आपण दोघं सेम शर्ट मध्ये दिसलो तर इंटरनॅशनल बॉसेस मला काय बोलणार आहेत. सॉरी सर. बदला. मला सर बदला. सर आपण बँडवाले नाही वाटणार सर. शट अप. सर एक मी बदलतो सर.
राजपूत राजपूत माझं ते शर्ट द्या आधीचं. बॉस सारखं शर्ट घातलंय मी चुकून तुमच्यामुळे. शर्ट द्या ते आधीचं. मला फोन आला होता मेवण्याचा. मी त्याला बॅग दिली, तो शर्ट घेऊन गेला सर. 2 दिवसांनी देतो ना सर. काय गावाला गेलाय का तो? 2 हो गावाला गेलाय सर तो. गावाला गेला. मी काय करू? मला माहिती सर. मी कमी सर प्लीज. सर शर्ट का नाही बदललेला? शर्ट का बदललेला नाहीये? शर्ट बदला आत्ताच्या आत्ता. नाही बदलू शकत. का नाही बदलू शकत? साहेब साहेब चहा नाही. मोठे साहेब आले ना साहेब. पहिले चॉकलेट घ्या. कशाला? अयो वाढदिवस. शंकराचा माल. नो माने. नो सर. ही इज माने सर. ही इज जस्ट अ पिऊन सर. ही सेज व्हॉट एव्हर ही वॉन्ट्स. शर्ट बदला. हा सर. आत्ताच्या आत्ता शर्ट बदला, मी सांगतोय ना. सर नाहीये सर शर्ट. याचा घाला. काय सर? याचा शर्ट घाला आत्ता. सर ही जस्ट अ पिऊन सर. आय डोंट नो. याचा शर्ट घाला. यू आर जस्ट अन एम्प्लॉई. येस सर. काढा शर्ट. येस सर. काढा लवकर. येस सर. येस सर. माने तुमचा शर्ट द्या. मी आधीच एक काढलाय सर. माने इकडे द्या. चहा द्या. सोडा. बर्थडे आहे सर. लगेच शर्ट काढा. माने तुमचा हे द्या. तुमचा शर्ट मला द्यावा लागेल. मी काय घालाय सर? काय घाला? बनियन घाला. आमच्या खानदार बनियन नाही ते घालत सर. व्हॉट इज मिस्टर पृथ्वी, तुम्ही एका रेप्युटेड कंपनीचे, तुम्ही हे सर हे यांची बनियन घाला, यांचा शर्ट घाला. माझा बर्थडे आहे सर. हॅपी बर्थडे. बनियन घाला प्लीज. सर हे खिळ्यात अडकलं होतं तेव्हा फाटलं. मी मुद्दाम नाही फाटलं. आय डोंट नो. लगेच बदला. लगेच बदला. येस सर. मी वॉशरूम मध्ये जाऊन आलो सर. सर माने या. मॉल मध्ये आला. शंकरांनाचा मॉलचा मला कसं हे घ्या. हे द्या मला. घेतला नाही तुम्ही ते द्या मला. येस ओके. Yes, confirmed. The meeting is confirmed. Not okay. Bye. Good morning, sir. Very good morning, sir. शट अप. प्रेझेंटेशन रेडी आहे? Yes, sir. रेडी आहे सर. कॉन्फरन्स रूम मध्ये या. तिकडे सर. आय नो. दिस इज माय ऑफिस. सॉरी सर. सर गुड मॉर्निंग सर. व्हेरी नाईस. सर गुड मॉर्निंग सर. कॉन्फरन्स रूम. गुड मॉर्निंग. Smile, sir. येस. You're looking stunning, sir. छान दिसतंय सर. गुलकंद वाटतंय गुलकंद. चिटका बरं एकदम भारी दिसतंय सर. शटअप. काही घालून आलो की छान दिसताय म्हणताय तुम्ही. तुमच्यावर छान दिसतच सर सगळं. गप्प बसा. कोणतीही गोष्ट तुमच्या अंगावर गेली ना. गप्प बसा. काय शर्ट आहे हे? फुटपाथवर घेतलं 99 रुपयाला. शटअप. मीटिंगला चला. सर चला सर बोलवलंय सर. माझे नाही मीटिंग पण सर. मग चहा ना. बर्थडे आहे ना सर. ये सर. This way. मंडळी, मृणालताईंच्या 2 मुली आज घेणार आहेत 2 मान्यवरांच्या मुलाखती. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हा हास्य संवाद अनुभवण्यासाठी, जो घेऊन मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. नमस्कार. अरे बापरे. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. समाज हा कधीच एकट्याने बनत नाही. अनेक तू जेव्हा एकत्र येतात तेव्हा समाज बनतो. सांगतो म्हणजे याचा अर्थ पण सांगतो. म्हणजे तू आहेस, तू सुद्धा आहेस, असे अनेक तू जेव्हा एकत्र येतात तेव्हा समाज बनतो. या प्रत्येक तूचं क्षेत्र वेगवेगळं असतं. अशी अनेक क्षेत्र एकत्र येतात आणि समाज तयार होतो. आपण तयार होतो. आपण आहोत म्हणून क्षेत्र आहेत म्हणून आपण आहोत म्हणून समाज आहे. या समाजाची सर्व समाजाला ओळख करून देण्यासाठी आपण काय करतो? आपण या कार्यक्रमामध्ये 2 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारी नामवंत व्यक्ती बोलवतो आणि त्यांची मुलाखत घेतो. जसे आज आपल्या कार्यक्रमाला लाभले आहेत जागतिक कीर्तीचे शल्यविशारद डॉक्टर उमेश राऊत,
आता यांच्याबद्दल काय बोलायचं. भारतामधल्या पहिल्या 10 मध्ये यांचा नंबर लागतो. मी आत्ताच हात धुवून आत येत होतो, लोक बोलले शल्य विशारद असावे तर उमेश राऊत यांच्यासारखे, नाही तर असूच नाही. नाही, लाकीगिरी करत नाही, हात ओले आहेत अजून. खरं सांग. आपले दुसरे प्रमुख पाहुणे आहेत कॉमेडी किंग, थोर समाजसेवक अरुण कदम. नमस्कार. आता यांच्याबद्दल कशाला बोलायचं, काय बोलायचं. आहे मुद्दा असा आहे की छोटा पॅकेट बडा धमाका. कशाला या 3 अक्षरी शब्दांवर 5 मिनिटाचा लाफ्टर काढणारा लेजंड माणूस, अशी आपली त्यांची ओळख करून देता येईल. तर असे आज आपल्याला लाभले 2 नामवंत कीर्तिवंत असे हे पाहुणे. तर एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये या दोघांचं जोरदार पद्धतीने स्वागत करूया. मॅडम बरोबर जमले, आता छान केले. ठीक आहे, एवढं काही नाही जमेल, पण शिकवते ना मी तसं करायचं. तुझे शब्द जे ऍड केलेस ते करायचे नाहीत परत. मी लिहून दिलं होतं. शिकतोय माझ्याकडे, जरा सांभाळून घ्या. म्हणजे कसं प्रॅक्टिस म्हणून त्याला म्हटलं 4 लोकांसमोर बोलून बघ कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी. जमेल, मी सांगते तेवढंच करायचं, पण जास्तीचं करायचं नाही. थोडी मजा आली त्याने, पण नाही, काही गरज नाहीये. मृणालताई सांगतील तेवढंच करायचं. मी काय विचार केला, जुन्या खोडानं किती झिजावं, नवीन कोंबाला पण वर येऊ दिलं पाहिजे ना, म्हणून त्याला एक प्रॅक्टिस म्हणून सगळ्यांसमोर बोलायला दिलं. पण तुला हा कार्यक्रम इतक्यात मिळणार नाहीये. नाही, चालेल, काय काही महिन्यांनी जेव्हा तू तयार झालायस असं वाटेल तेव्हा तुला कार्यक्रम देणार. चालेल. चला निघा. नाही, नवीन कोंब असला तरी चांगला आहे माणूस. शिकतोय बास, शिकतोय. अरे असू दे. नाव काय म्हणाला त्याचं? बबन. नाही, दिनेश. लब्बाड. मला इतके दिवस बबन नाव सांगून यांना वेगळं. बबन. मी दिनेशच सांग. निघ. दिलं ना तुला प्रॅक्टिस करायला. बबन निघ. बबन गेला बघा. बबन म्हटल्यावर कसा वेडा बबन. तर आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. रुसायचं नाही हा. पण आजची मुलाखत तुमच्या लाडक्या मृणालताई ढमढुसके घेणार नाहीये. मग कोण घेणार आहे बरं? तुम्हाला वाटत असेल कोण, मग बापरे मृणालताई नाही, मग कोण घेणार बरं? ओळखा. तुम्ही कसं ओळखाल? तुम्हाला माहित नाही. माझ्या लाडक्या पट्टशिष्य आहेत दोघी. उत्तम काम करतात. अनेक वर्ष माझ्या हाताखाली शिकतायत. आता मी त्यांना सांगितलं तुम्ही घेऊ शकता मुलाखत. त्यांना आज मुलाखत घ्यायला सांगितलेली आहे. तर नीलू, शीलू या ग. नमस्कार. ही नीलू. ही शीलू. तुम्ही आलात म्हणून आम्ही तुमचं करतो स्वागत स्वागत स्वागत. आठवलं का काही? शाळेत आपल्या पाहुणे वगैरे आले की आपण असं स्वागत करायचं ना, ते त्यांना शिकवून दिलं करायला. हा आठवण आली की नाही शाळेची? नाही, आली जाम भारी यांनी केलं. पृथ्वीला सूर्याभोवती फिरायची लागली घाई. आम्ही उद्याच्या मृणालताई. आणि परवाच्या माहित नाही. परवाच्या पण मृणालताई सांगितलंय ना तुम्हाला. आम्ही परवाच्या मृणालताई. असं विरघळवतात मला पोरी. बरोबर कळतं त्यांना काय बोलल्यावर विरघळणार मृणालताई. चला आता कार्यक्रम सुरू करा. चला. कार्यक्रम सुरू होण्याआधी आम्ही मृणालताईचं चुंबन देणार आहोत. अहो काय बोलताय तुम्ही? मृणालताई काय बोलताय? अरुण सर काय करताय काय तुम्ही? अरुण सर. अहो त्यांना काय करायचं ते करू द्या ना. घ्या ना. नाही, मला असलं काही नको आहे, माफ करा. हॅलो, यांना जर नको असेल तर मला डबल द्या. हे घ्या. हे काय दिलं तुम्ही? भावचुंबन माझा काव्य संग्रह आहे. आम्ही पाहुण्यांना देतोच. अच्छा. ओ भाव असं म्हणा ना. भावचुंबन नावाचा काव्य संग्रह देतोय आपण. तुम्हाला काय वाटलं? अच्छा नाही, मला आहो त्या कसं म्हणाल्या. छान आहे. हो मुखपृष्ठ छान आहे. मी डिझाईन केलंय ते. वा. सगळं मी करते. अहो इथे चल रे शरद असं लिहिलेलं आहे. तुमचं नाव लिहिलंय. माझं नाव चल रे शरद नाहीये, माझं नाव उमेश राऊत आहे. मृणालताईंनी फोनवर हेच सांगितलं. मृणालताई
माझ्याकडे का रागाने बघताय? चूक तुमची झाली आहे मृणालताई. चल रे शरद सांगितलं होतं मी. मृणालताई चल रे शरद सांगितलं होतं का मी. शल्य विशारद म्हणजे काय? सर्जन. शल्य विशारद सांगितलं होतं की नाही? काय करायचं यांचं? राहू द्या. म्हणजे मी देते ना ह्यांना करायला काम, पण ह्यांना कळत नाहीये. ठीक आहे ठीक. कोंबाला जर वर यायचंच नसेल तर खोड काय करणार? कोंबाला जर मातीतच राहायचं असेल, मातीच खात राहायची असेल, तर हे कोहड काही करू शकत नाही आता. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मृणालताई. जरा सांभाळून घ्या. हा सॉरी. तुमचं नाव बरोबर लिहिलंय का बघा बरं. हा बघतो. अरे बरोबर लिहिलंय, एकदम बरोबर लिहिलंय. नशीब यांचं. अरुण सर, वरुण कदम लिहिलंय त्यांनी. अरे हो, असू द्या ना, काय फरक पडतो? कसा फरक? अहो मी वरून पण कदम आहे, खालून पण कदमच आहे. अहो हे तर कायच नाही, मी आतून पण कदमच आहे. वेडा कराल सर तुम्ही आज. नाही वेडा होणार नाही. सुरू करूया आता कार्यक्रम. चला मुलाखत सुरू करा आता. हो मृणालताई, माझा पहिला प्रश्न, कधी डॉक्टर व्हायचं ठरलं? ऍक्च्युली काही झालंय, मी ऍक्च्युली लहान होतो तेव्हा मी गावाला राहायचो आणि आमच्या शाळेसमोर असं चिंचाचं झाड होतं. मग मी चिंच अशी झाडावरनं जाम पाडायचो. एकदा काय झालं, मी असा आकडा घेतला न चिंचचा असा घर पारला. अरे बापरे. चाला चिंच सगळी पडलं. मी जाचला, एक चिंच खाली पडू दिली नाही, सगळ्यांची कॅच पकडली. बोल बापरे. त्याच क्षणी मी ठरवलं की मोठेपणी मी डॉक्टर होणार. वाह सर, क्या बात है सर. नाही अरुण सर काय झालं? तुम्ही काय या प्रश्नाचं उत्तर दिलं? त्यांनी माझ्याकडे बघून विचारलं ना. अहो नाही, तसं नाही, चुकून बघितलं असेल ना त्यांनी. डॉक्टर का व्हावं असं वाटलं, हा मला असला पाहिजे ना, मी अपेक्षित आहे ह्याचं उत्तर देणं, तुम्ही का देताय? ऍक्च्युली कसं आहे, पॉज पडला ना का मला अजिबात आवडत नाही. कसं आहे, आमच्या स्किट मध्ये पॉज पडला की सगळे लोक माझ्याकडे बघतात. माझ्या लक्षात येतं झालं माझं वाक्य आहे. आणि गोस्वामी सर काय म्हणतात की वसाऱ्या पॉज पडला का तुझंच वाक्य आहे. तुला आठवू दे, तूच बोलायचं. तू नाही बोललास तर स्किट पडला तर प्रोग्राम पण पडणार. क्या बात है. नाही मृणालताई नाही, मृणालताई नाही, क्या बात आहे वगैरे असं काय का म्हणताय? प्रसंगावधान बघा ना त्यांचं. पॉज पडू देत नाहीत ते. त्यांना कळतं पॉज पडला की स्किट वाजवता, म्हणूनच तुम्ही. वा सर. मृणालताई पण हे स्किट नाहीये ना. हे स्किट नाही अरुण सर, हा मुलाखतीचा कार्यक्रम आहे, त्यामुळे मी उत्तर देणं अपेक्षित आहे, लक्षात असू द्या. ह्या प्रश्नाचं उत्तर मी देणार. आणि मुलींनो, तुम्हाला ज्याला प्रश्न विचारायचा आहे त्याच्याकडे बघूनच विचारा, एवढंच. तर उत्तराकडे यायचं झालं तर मी पुढचा प्रश्न विचारते. ऑपरेशन थिएटर मधला किस्सा सांगा ना. अरे थिएटरचे किस्से माझ्याकडे जाम आहेत. काही झालं, एकदा मी दामोदरला मी प्रयोग करत होतो, तर तिकडे विंगीतून आत कुत्रा शिरला ना, डायरेक्ट स्टेजवर आला. काही झालं, तो माझ्याकडे बघून भुकायला लागला. म्हणून जाम राग आला. तिकडची एक प्रॉपर्टी घेतली आणि त्याला मारली. अरुण कदम तो पळाला. कदम थांबा जरा. काय झालं? का बोलताय तुम्ही हे? मला विचारलाय ना प्रश्न. अहो पण ते बोलतायत ना थिएटरचे किस्से सांगा, म्हणून मी सांगतो. थिएटर म्हणजे थिएटर नाही. माझा शो ना दामोदरला होता, मी दिनानाथला गेलो. अरुण सर जरा थांबा. ते थिएटर म्हणजे ऑपरेशन थिएटर बद्दल विचारतायत, नाटकाच्या थिएटर बद्दल विचारत नाहीयेत ते. नाही, तुम्ही कशाला उत्तर देताय हेच मला माझ्याकडे बघून बोलतात. नका ना. मुलींनो, त्यांच्याकडे बघून प्रश्न विचारू नका. मला सांगा, आमच्या डॉक्टर कोण वाटतंय? काय? हे कसे काय डॉक्टर वाटतील? मी आहे ना डॉक्टर, हे कसे वाटतंय डॉक्टर? आमच्या गल्लीतले डॉक्टर यांच्यासारखे दिसतात.
आमच्या गल्लीतले डॉक्टर तुमच्यासारखे नाही दिसत. काय लॉजिक आहे याला मृणालताई मला सांगा. याला काय लॉजिक आहे. ह्यांच्या गल्लीतले डॉक्टर ह्यांच्यासारखे दिसतात म्हणजे ह्यांच्यासारखे दिसणारे सगळे लोक डॉक्टर आहेत आणि यांच्या गल्लीतले डॉक्टर माझ्यासारखे दिसत नाहीत म्हणजे मी डॉक्टर नाही. याला काय लॉजिक आहे का मला सांगा. टाळ्या वाजवू नका मृणालताई. तुम्ही का नाही करायचंय अरुण. असं काही नाहीये. आता तुम्ही गप्पा बसा. मलाच गप्प करताय तुम्ही मृणालताई. सॉरी 1 मिनिट गप्पा बसा. मी यांच्याकडे बरोबर बघते. कळत नाही तुम्हाला. इतकी वर्ष शिकवते मी. कळत नाही तुम्हाला. सांगितलेलं करता येत नाही तुम्हाला. शेवटचं सांगते हा मी. शेवटचं सांगते. हे डॉक्टर आहेत. काही वाटलं हा माणूस कसाही वाटला नाही वाटला तरी आज हा डॉक्टर आहे. आपण काही करू शकत नाही. आलिया भोगासी असावे सादर. एक्सक्यूज मी मृणालताई काय बोलताय. आज हा डॉक्टर आहे म्हणजे गेली 15 वर्ष डॉक्टर आहे मी. बरोबर. आय एम द टॉप मोस्ट सर्जन इन इंडिया. असं नाही बोलू शकत तुम्ही. अरे कॉंग्रॅच्युलेशन. कशासाठी. मी इंडियातले ना. इंडियातले म्हणून कॉंग्रॅच्युलेशन करताय तुम्ही मला. हे बघा ऐका मृणालताई आलिया भोगासी ही म्हण चुकीची बोललेला आहात तुम्ही आता. मला आवडलेलं नाहीये. असंच करतात त्या. चुकीच्या म्हणी वापरून ना मला तोंडावर पाडतात. मृणालताई तुम्ही वापरली ही म्हण. तुम्ही माझ्याकडे नका ना लक्ष देऊ. जुन्या खोडाकडे दुर्लक्ष करा. नवीन कोंबांनी तरी नीट वागायला पाहिजे. लक्ष द्या. त्यांनी सांगितलं ना मी सांगितलं होतं हातवारे करून बोलायचं. मुखाभिनयाबरोबर हातवारे पण करायचे. मुलाखत घेताना सांगितलं होतं ना. कोणाशी बोलताय कळायला पाहिजे तर हातवारे करून बोला. सुरू करा. सॉरी मृणालताई. मानेवर डोकं डोक्यावर केस केसात साई आम्ही उद्याच्या मृणालताई. परत करा. सॉरी मृणालताई. मानेवर डोकं डोक्यावर केस केसात साई आम्ही उद्याच्या मृणालताई. टाळ्या कसल्या वाजवताय तुम्ही. पुरे विरघळवलं तर परत मला. असं करतात ह्या. बर्फाच्या डोंगराचं पाणी कसं करायचं बरोबर कळतं यांना शहाण्या. पाणी ग्लासात भरा आणि प्यायला द्या आम्हाला आता. नका रुमाल देऊ अरुण सर. नको आहे त्यांना. मुलाखत होणार आहे की नाही. अगदी चला लाडक्यात माझ्या सुरू करा मुलाखत. छान ऑपरेशन्स आहेत माझी मृणालताई पुढे ठरलेली. चला. तुम्ही पहिल्यांदा कधी हातवारे काय चाललंय. हातवारे करायला सांगितले आहेत ना. तुम्ही नाही करत नाही आहे. अशक्य आहे हे मृणालताई. अशक्य आहे. हातवारे करायचे वारे माप नाही. कसं करू. माप वारे नाही करायचे. अरुण एकदाच ज्यांच्याशी बोलताय त्यांना एकदा असं करायचं. पुढचा प्रश्न असा सांगितलं नाहीये आज माहित नसल्यासारखं विचारशील. विचारते. तुम्ही पहिल्यांदा कधी स्वेटर विणलं वीणाताई. कोण वीणाताई. तुम्ही. मी वीणाताई आहे का मृणालताई. काय बोलतायत त्या. मी काय गप्प बसू. बोलू द्या. आता उत्तर द्या ना. ते तुमच्याकडे बघून बोलतोय. मी कसं माझ्याकडे बघून बोलतायत पण मला वीणाताई म्हणतायत ना त्या. तुम्हाला द्यायचं तर तुम्ही उत्तर द्या. मी उत्तर देणार नाहीये. ठीक आहे मग मी उत्तर देतो. एकदा काय झालं बाई. मी बापडी घरी बसली होते. दुपारची वेळ होती. अरे बापरे काय बरं करायचं आता वीणाताईनी. यांना तर यायला उशीर होणार आहे. मग वीणाताईनी काय केलं घरात गेल्या आणि त्यांनी कुकर लावलं. वीणाताईनी लावलं कुकर आणि विणलं स्वेटर. वीणाताईंनी विणलं स्वेटर. क्या बात है सर्वा. यात काय आहे यात. क्या बात आहे असं काय आहे यात. क्या बात आहे म्हणजे काय. क्या बात आहे. एक पुरुष इकडे बाई म्हणून उत्तर देतोय वगैरे करतोय. याला काय अर्थच उरत नाहीये. का तुम्ही उत्तर देताय वीणाताई म्हणून. कारण फंबल पडला असेल ना. असा कसा पडतो फंबल. फंबल कसा कधी कुठे पडतो हे मी काही सांगू शकत नाही. तो अधिकारच नाही माझा. बरोबर. वा सर वगैरे काही नाहीये. त्यांना नीट प्रश्न विचारायला सांगा. आणि काही मुली मी वीणाताई आहे.
असा लातून मला काय माहित. काय बोलते ही बाई? काय बोलताय मठ्ठांनो? विणकाम करणाऱ्या वीणाताईंची मुलाखत परवा आहे ना. ठीक, एक काम करा, वीणाताईंचे सगळे प्रश्न यांना विचारून टाका. आपण यांचे प्रश्न वीणाताईंना विचारूया परवा. विचारा. सॉरी मृणालताई, चुकून पान पलटलं. अगं ती वही वेगळी आहे. काय करायचं तुमचं? काय करायचं? इथे बघ, काय करू मी तुमचं? मी इतकं शिकवतेय, तुम्हाला कळत नाही. इतकी मेहनत करून मी या वडाची मुळं खोलवर रुजवली आहेत, पाषाण फोडून नीर प्राशन करून स्वतःला हिरवं ठेवलंय, आणि आज तुमच्यामुळे हा कोण कुठला माणूस साल्ट काढून निघून जातोय. तुम्हाला कळत नाही? मृणालताई, नाही, तुम्ही तरी मुळं उपटू नका ना त्याची. मग तुमचं ना काय करायचं मला खरंच कळत नाही. मला काय करायचं तुमचं कळत नाहीये. आता तुम्ही हे पाहुणे आणि मुलाखत काय घालायचा तो गोंधळ घाला. हे जुनं खोड आता गप्प बसून राहणार आहे. काय एक्सप्रेशन आहे? हॅलो, अरे बोला काहीतरी. मृणालताई, एवढा मोठा पाऊस गेला, आता नाही बोलावं असं वाटलं तुम्हाला? ते पण त्यांनी माझ्याकडे बघितलं नाही तर मी कसं बोलू? अरे मुलींनो, बोला, प्रश्न विचारा. का नाहीये का मुलाखत? असंच करतात नेहमी. असंच करतात तुम्ही तर काहीच बोलू नका. कोण कुठल्या मुली आणल्यात ना देवाला माहिती. काहीतरी आपलं तो 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 कोण होता तो बबन छगन, तो शिकतोय, शिकेल तो बरा होता ह्यांच्यापेक्षा. या पट्ट शिष्य आहेत. पट्टा शिष्या कसल्या? मठ्ठ शिष्या आहेत त्या. पट्टा शिष्या. विचारा. माझा अपमान करताय तो करताय, प्रेक्षकांचा इथे बसलेला अपमान करताय तुम्ही. त्यांची काही काळजी करू नका. त्यांना 2 कचोऱ्या दिल्या की ते खुश होतात. म्हणजे समोर कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ना, मग त्या कामगारांना म्हटलं कार्यक्रमाला बसला तर 2 कचोऱ्या देऊ. ते आनंदाने आले. तुम्ही नका काळजी करू त्यांची. हे 2 कचोऱ्यांमुळे जमलेली गर्दी आहे ही. आणि मी यांच्यासमोर मुलाखत देतोय. रिडिक्युलस आहे हे सगळं. रिडिक्युलस आहे. हॅलो मॅडम, फक्त त्यांनाच कचोऱ्या मिळणार आहे का आम्हाला पण मिळणार? तुम्ही मुलाखत जर पूर्ण केली तर तुम्हालाही देऊ कचोऱ्या. मला कचोऱ्या बिचोऱ्या काही नको आहेत. मला मी मुलाखतच नकोय. तुम्हाला ह्यांची मुलाखत घ्यायची, मुलाखत घ्या. मला खूप महत्वाची कामं आहेत. मला सांगतायत. आणि या कोण मूर्ख आणलेले आहेत ना, ह्यांचे चेहरे ना असे कापा, असे सरळच्या सरळ, काहीच दिसलं नाही पाहिजे. प्लेन, नाही तर पीठ लावा ह्यांच्या चेहऱ्यावर. आणि तुम्ही खोड खोड म्हणताय ना, स्वतःला खोडा आधी. आणि हे कोंबा आहे ना, कोंबा कशात तरी. मला सांगतायत मला परत बोलवू नका. आणि मी तुमची बदनामी कशी करतो ते बघा सोशल मीडियावर. मला काही सांगू नका. मला नाही द्यायचंय इंटरव्ह्यू वगैरे, मुलाखत वगैरे. डॉक्टर कचोऱ्या देणार आहेत ते. थांबा. भारी परफॉर्मन्स. पंचेस मध्ये आणि आमच्या हसण्यामध्ये अजिबात पॉज पडला नाही. खूप मजा आली. ऐकूया हास्य रसिकांकडून की त्यांना या मृणालताईंच्या मख्ख शिष्य आणि त्यांची मुलाखत कशी वाटली. प्रसाद, छान. जुनं खोड छान होतं, नवे कोंबई छान होते, पानगळही छान होती आणि पालवी तर बहारदार होती. वा वा अरुण, बहारदार. त्या पुस्तकात वरुण कदम ऐवजी ऍक्च्युली तुझं तरुण कदम असं नाव द्यायला पाहिजे, तर ते जास्त ऍप्ट झालं असतं. नेहमीप्रमाणे अफाट एनर्जी आणि उत्तम सांघिक सादरीकरण. मजा आली. मॅड परफॉर्मन्स होता. मृणालताईंच्या शिष्य आणि मृणालताई यांच्या प्रहसनाला त्यांची स्वतःची थीम मिळाली आहे. आज ते मृणालताईवालं फारच कमाल होतं. आम्ही खूप एन्जॉय केलं. राऊत, आवाज मस्त लावला होता, रुबाबदार दिसतोयस. मजा आली. व्हेरी नाईस. तर मंडळी, हास्याची ही विजयी पताका अशीच डौलत राहणार आहे. परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश.